नमस्कार. विश्वशांती दर्शनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जाणीव जागृतीची निमित्त म्हणून वेगवेगळे आदर्श लख्खपणाने आपल्यासमोर उभे राहावेत म्हणून जगभरात आणि अर्थातच संपूर्ण भारतभरातही वेगवेगळ्या औचित्य योगांवर वेगळे दिनविशेष साजरे केले जातात. नव्या आशा, नव्या दिशा घेऊन दरवर्षी जानेवारी महिना उजाडतो आणि त्या अनुषंगानं एक तेजस्वी गाथा घेऊन आपल्यासमोर येतो युवा दिन अर्थात 12 जानेवारी. भारताची ओळख असलेले, भारताची ओळख जगाला सांगणारे योद्धा, संन्यासी, युवा संन्यासी, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, मर्मज्ञ स्वामी विवेकानंद यांचा हा जन्मदिवस. भारतीय युवकांसमोर आदर्श कुणाचा असू शकतो हा विचार होऊन 1984 साली भारतानं स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून जाहीर केला. त्यावर्षी संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय युवा वर्ष जाहीर केलं होतं आणि तिथपासून आजपर्यंत आपण हा युवा दिन प्रेरणारूप म्हणून विवेकानंदांकडून कोणकोणत्या स्वरूपाच्या प्रेरणा आजही आपल्याला घेता येतील हे लक्षात येण्यासाठी साजरा करत असतो. आज ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांविषयी आपण जाणून घेणार आहोत ते ठिकाण आहे MIT. विश्वशांतीचं ब्रीद घेऊन अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून युवकांना आणि अर्थातच पर्यायानं समाजाला पुढे नेणारे विश्वशांतीचे उपासक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचंही विवेकानंद हे दैवत आहे. आज या ठिकाणी त्यांच्या या ध्येयभूमीत, ध्यासभूमीत प्रख्यात अभिनेते, वक्ते, व्याख्याते, इतिहास, परंपरा, समाज या सगळ्याचं विलक्षण भान आणि अभ्यास असणारे राहुलजी सोलापूरकर स्वामी विवेकानंदांविषयी, युवा दिनाविषयी आपल्याला सांगण्यासाठी इथे आले. राहुलजी, स्वागत. मनापासून नमस्कार. नमस्कार. भारतामध्ये खरं म्हणजे एक भव्य अशी नेतृत्वाची परंपरा आहे. अशा वेळी जेव्हा युवकांसाठी प्रेरणा स्वरूप म्हणून एका व्यक्तीची निवड करायची ठरते आणि त्यावेळी स्वामी विवेकानंदांचं नाव भारत सरकारकडून जाहीर होतं आणि आजपर्यंत आपण हा युवा दिन साजरा करतो आहोत. असे कुठले कालजयी गुणधर्म स्वामी विवेकानंदांचे आहेत की जे आजही तुम्हाला सगळ्यांना सांगावेसे वाटतील आणि ज्यामुळे स्वामी विवेकानंद हे सर्वांसाठी आदर्श आणि युवा दिनाचं निमित्त ठरले? आता प्रश्न विचारताना तुम्ही मुळात युवक हा संदर्भ दिला. त्या बाबतीत म्हणावं असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा कुठेही जगभर म्हणजे जेव्हा वयाचा हिशोब मांडला जातो तेव्हा असं म्हटलं जातं की 40 पर्यंत माणूस हा युवक असतो. आणि स्वामीजींचं आयुष्य बघितलं सगळं तर असं लक्षात येतं की आपलं वेदांत, हिंदू तत्वज्ञान या सगळ्याचा जगभर त्यांनी जो प्रचंड कार्य करून प्रसार केलेला आहे त्याची इति कर्तव्यता जी झाली ती स्वामीजींच्या वयाच्या 40 महानिर्वाण झालं त्यांचं. याचा अर्थ त्यांनी हे जे सगळं कार्य केलं हे युवक असतानाच केलेलं आहे. त्यामुळे एका युवकांनी युवक असताना जी काही प्रेरणा जगाला मिळवून दिली ती आजच्या युवकांनाही त्यांच्या युवकावस्थेतच मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जर ती प्रेरणा खरंच घ्यायची असेल तर ती युवक काळातच दिली पाहिजे. जसं मी नेहमी म्हणतो की गीता या विषयावरती स्वामीजींनी जे काही म्हणलेलं आहे तर त्याच्यात कर्मयोग आहे ना. आता कर्मयोग हा रिटायरमेंट नंतर 70 नंतर कुठेतरी देवळात जाऊन ऐकण्याचा विषय नाहीये की जेव्हा गात्र शिथिल झाले कर्म करता येणार नाही. तो तरुणपणी शिकवला गेला पाहिजे जे लोकमान्य टिळकांनी केलं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की एका कुठल्या पुरत्या आयामापुरतं आपण विवेकानंदांना बांधू शकत नाही. कारण जेव्हा युवक म्हणून त्यांनी ह्या सगळ्याचं काम केलेलं आहे त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की प्रचंड वाचन, ज्याला आपण रेझर शार्प ब्रेन म्हणतात की अत्यंत विचक्षण बुद्धिमत्तेचं उत्तम प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघता येतं. एक अत्यंत सातत्याने शंका विचारण्यासाठी उपस्थित असणारं मन की जे लहान मुलाचं असतं ना तसं मन या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये दिसतं ते स्वामीजींकडे आहे. आणि त्यातून आपल्या शंका दूर करण्यासाठी नवनवीन शोध आणि वाचन अशी एक पुढची प्रक्रिया येते. म्हणजे मेमरी म्हणजे जी काय आपण म्हणतो तर ती किती म्हणजे आजच्या या सगळ्या डाटा आणि या सगळ्या भागात म्हणायला जावं तर किती गिगाबाईट्सच्या वर असेल, टेराबाईट्सच्या वर असेल मला सांगताच येत नाही. एवढी प्रचंड मेमरी आणि ते सगळं योग्य वेळी आठवणं, त्याचा अन्वयार्थ लावता येणार नाही लोकांसमोर सांगणं. पण हे सगळं करत असताना स्वामीजी कधीही आपण काहीतरी भयंकर जडजंबाळ तत्वज्ञान म्हणतोय अशा पद्धतीने गेलेले दिसत नाहीत. म्हणजे किस्सा म्हणून सांगतो. फ्रान्समध्ये एका मोठ्या माणसाच्या घरी स्वामीजींना फिरण्यासाठी बग्गी ठेवलेली होती. 4 घोड्यांची मस्त बग्गी. त्या कोचमननी लिहून ठेवलाय तो स्वामीजींना कधीही स्वामीजी म्हणून हाक मारायचा नाही. तो म्हणायचा प्रिन्स स्वामी. तर स्वामीजींनी एक दिवस त्याला असं सैर करताना विचारलं का रे बाबा मी प्रिन्स स्वामी असं का नाव ठेवलंस.
तर तो म्हणला आमच्या मालकांकडे वेगवेगळ्या धर्माचे तत्वज्ञ येतात राहतात, मी त्यांना असंच फ्रान्समध्ये हिंडायला घेऊन जातो, पण भयंकर असं तत्वज्ञानाने गाढ प्रकांड पंडित झाल्यासारखे अत्यंत करुणामय असे गंभीर चेहरे घेऊन थोडेसे पोक्त असे वाकल्यासारखे वय नसलं तरी हळूहळू पावलं टाकत चालणारे असे बहुतेक सगळे पाहिलेत. तुम्ही एकवेळेला असे आहात की जे बग्गीकडे येताना अशी ताड ताड पावलं टाकत चालत येतात, मस्तपैकी उत्तमरित्या बसता, हसता, लोकांशी बोलता, अतिशय निखळ असं सगळं ते. हे मला कुठेतरी त्या सगळ्याच्या एकदम विरुद्ध वाटतं. राजपुत्र चालत यावा तसे तुम्ही देखणे दिसता, म्हणून म्हणा मी तुम्हाला प्रिन्स स्वामी असं काय म्हणतो. हा भाग फार महत्वाचा आहे की जीवनाचा आस्वाद स्वतः घेत लोकांना आपण काहीतरी सांगणं, आणि हे स्वामीजींकडे फार महत्वाचं होतं असं मला वाटतं. त्यामुळे आयुष्यात स्वामीजींच्या जे जे काही दुर्धर प्रसंग आले त्यातून स्वामीजी ज्या ज्या वेळेला बाहेर पडले, कारण एकीकडे आपल्याला फक्त एक कार्य दिसतं पण आपल्याला हे माहित नाही की घरच्या किती कटकटींना सामोरं जात होते एकाच वेळेला स्वामीजी, किती गोष्टी किती दुःख त्यांनी त्यांच्या आयुष्यातली वैयक्तिक पचवलेली आहेत. पण संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर या सगळ्या गोष्टींना थारा नसतो म्हणतात, आपलं विहित कार्यच महत्वाचं असतं म्हणतात, आणि ते घेऊनच स्वामीजी पुढे गेलेले दिसतात. त्यामुळे युवकांसाठी ते सर्वार्थाने फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या युवकांसाठी प्रेरणास्थान आहे असं म्हणावंसं वाटतं. त्यामुळे विवेकानंदांसारखा सहिष्णू, आता तुम्ही म्हणाला तसा तडफदार, विचक्षण बुद्धिमत्तेचा आणि जे काही अमाप कार्य करायचं आहे ते 40च्या आत करा, या युवा दिनाच्या निमित्ताने घडावा हा जो हेतू आहे तो जर घडायचा असेल तर आपल्याला जावं लागेल विवेकानंदांची वैचारिक पायाभरणी स्वतःची, त्यांची पहिली परिक्रमा आणि त्यांचं वाचन, त्यांची जडणघडण त्याविषयी. या सगळ्याकडे जात असताना एक जाता जाता मला सांगावंसं वाटतं, कारण आज आपण इथं मगाशी उल्लेख करताना विवेकानंदांच्या विचारावरती विश्वशांतीचा विषय घेऊन डॉक्टर विश्वनाथ कराड काम करतायत हे सांगितलं. तर माझा विवेकानंदांचा आणि कराड सरांचा परिचय कसा आला ते सांगतो. याच्यात माझं वय सगळ्यात लहान आहे आणि विवेकानंदांच्या कुठेही जवळपास सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही, पण कराड सर या सगळ्या तत्वज्ञानांनी भारले गेलेले असल्यामुळे असेल 11 जानेवारी 1980 ला 12 जानेवारी हा युवक दिन आहे आणि तो जाहीर आपण सांगितलं 83 ला झाला, पण त्यापूर्वी विवेकानंदांची प्रेरणा महाविद्यालयीन युवकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी एक युवा चेतना रॅली पुण्यामध्ये कराड सरांनी काढली होती 11 जानेवारी 1980. आणि आणि त्यावेळेला म्हणजे 41 वर्षापूर्वीची गोष्ट मी बोलतोय, त्यावेळेला हा जो आपण विवेकानंदांचा आता पेहराव बघतोय, अशी भगवी लुंगी, भगवा साफा, भगवा अशी शाल पांघरलेल्या अशा वेशात एका मोठ्या सजवलेल्या ट्रकवर विवेकानंदांच्या पोश्चरमध्ये भूमिकेत मी उभा होतो आणि ती रॅली संपूर्ण पुण्यातल्या लक्ष्मी रोड वगैरे अशी सगळी होत. एसपी कॉलेजवरती त्याची सांगता झाली. 5000 विद्यार्थी सगळ्या वेगवेगळ्या महाविद्यालयातले त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि तिथे मला पाठ करून म्हणायला सांगितलं होतं ते एक भाषण मी विवेकानंदांच्या पद्धतीने मला जसं जमत होतं तसं मांडलं. नंतर मला मनात असं आलं की अरे आपण एक भूमिका म्हणून फक्त आज काय रॅलीमध्ये उभे राहिलो, लोक आपल्याकडे बघत होते अरे बघ विवेकानंद वगैरे म्हणून, नंतर एक भाषणही केलं, पण आपल्याला हे व्यक्तिमत्व कुठे एवढं नीट माहिती. आणि म्हणून मग मी नंतरच्या काळात विवेकानंदांच्या विषयी वाचायला जे जे मिळेल ते अभ्यासायला सुरुवात केली. माझ्या सुदैवाने मला शाळेमध्ये अतिशय उत्तम एक शिक्षक लाभले जे स्वतःही उत्तम विवेकानंद आता म्हणतात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर मध्ये वर्ग शिक्षक होते, तेही विवेकानंद म्हणतात. त्यांनी मला काही चांगली पुस्तकं त्या काळात वाचायला दिली आणि त्यातून मग मी विवेकानंद समजून घ्यायला सुरुवात केली. आपण म्हणलात तसं स्वामी विवेकानंदांना त्यावेळेला, अर्थात विवेकानंद हे नाव नाहीये, आपण गॉस्पेल्स ऑफ रामकृष्ण अँड विवेकानंद वाचलं तर लक्षात येतं की त्याच्यात नरेंद्र या नावाचाच उल्लेख होतो, कारण विवेकानंद हे नंतर त्यांनी धारण केलेलं नाव आहे, तेव्हा या जगामध्ये रामकृष्ण परमहंस नव्हते. पण रामकृष्ण परमहंसांनी असं सांगितलं की संन्यस्त होणं याचा अर्थ सगळ्यापासून दूर जाणं निघून असं नाहीये, तर अत्यंत ज्याला आपण थर्ड अँगल म्हणतो, निरीच्छ वृत्तीने प्रत्येक जगातल्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे आणि तरतम भावानी त्यातलं काय योग्य ते घेता आलं पाहिजे. ती संन्यस्त वृत्ती घेत असताना जग बघितलंच पाहिजे. तर तू हिंदुस्थानची परिक्रमा एकदा कर. आणि मग स्वामीजींनी हिंदुस्थानची जी पहिली परिक्रमा केली, एकूण 2 परिक्रमा स्वामीजींनी केल्या, त्याच्यातले त्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. मला फक्त त्यातला महत्वाचा भाग युवकांना हा सांगावासा वाटतो की मी जे म्हणलं की व्हॉट्सअप विद्यापीठ नावाचा एक प्रकार या सगळ्या युवकांकडे आलाय. त्यामुळे आपल्या व्हॉट्सअपवर आलेली कुठलीही बातमी ही योग्य का अयोग्य हे न बघता पहिली फॉरवर्ड मी केली याला महत्व देऊन युवक हल्ली काम करताना दिसतात. मला स्वतःला असं वाटतं की असं कुठलंही माध्यम हातात त्या काळात नसताना
स्वामीजींनी जो अभ्यास प्रत्येक प्रश्न निर्माण झाला त्यासाठी केलाय तो फार महत्वाचा आहे असं मनापासून म्हणावंसं वाटतं. तुम्हाला सांगतो, स्वामीजी कुठे कुठे हिंडले, प्रचंड हिंडले. त्यातले 3च भाग महत्वाचे आहेत असं मला वाटतं. हिंदू तत्वज्ञान आणि वेदांत या विषयावरती अभ्यास करायचा आहे असं करत असताना त्यांना अचानक असं कळलं, धुळ्यासारख्या ठिकाणी शंकर वामन पंडित नावाचे एक गृहस्थ आहेत, ज्यांच्याकडे वेदांतावरची प्रचंड पुस्तकं आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे या सगळ्याचा. आपल्याला आश्चर्य वाटेल, धुळेकरांना तरी माहिती की नाही माहित नाही मला, 1 महिनाभर स्वामीजी धुळ्यात जाऊन राहिले होते आणि शंकर वामन पंडितांकडे बसून त्यांनी प्रचंड अभ्यास केला. लाहोरला एक खूप मोठं म्हणजे त्यावेळेला वाचनालय होतं, लायब्ररी होती. स्वामी अखंडानंदांनी असं सांगितलं की तू तिथेही जाऊन बघ, काही वेगळी पुस्तकं तुला मिळतील. आणि म्हणून नरेंद्र तिथेही गेला. तिथला जो लायब्ररियन होता तो एक खोजा मुस्लिम आहे, त्यांनी लिहिलेला एक अनुभव फार सुंदर आहे. मोठमोठी जळजंबाळ अशी 1400, 1500 पानाची वेदांताचं भाष्य असलेली पुस्तके, एकेका सुक्तावरची. स्वामीजी आपलं रोज एक घेऊन जायचे. त्या काळातली पद्धत म्हणजे ते कार्डावरती लिहायचं, कोणाला इश्यू केलंय पुस्तक वगैरे, दुसऱ्या दिवशी स्वामीजी परत आणायचे. हा असा तिरकस नजरेने बघायचं की हा कोण युवक आहे, हा काय 1400 पानी पुस्तक आज घेऊन गेला, उद्या परत घेऊन आलाय काय. 5-7 दिवस गेल्यानंतर त्याला राग आला. तो म्हणला, काय रे, रोज उशाला झोपायला घेऊन जातो का, एवढं जाड पुस्तक, उशी नाहीये तुझ्याकडे? स्वामीजी म्हणले, का, काय झालं? अरे म्हणले, इथे एक एक माणूस अभ्यासाला येतो, एक पुस्तक घेऊन जातो, 8 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायला परवानगी नाही, तर परत येऊन विनंती करतो की माझं निम्म सुद्धा नाही झालं, मला वाढवून द्या मुदत अजून या पुस्तकासाठी, आणि तू तर मला दुसऱ्या दिवशी लगेच परत आणतोस. स्वामी म्हणले, माझं वाचन झालं, बघू आज कुठलं आणलंयस परत करायला. तर लायब्ररीने ते काढून घेतलं. असं पुस्तकाचं पहिलं पान उघडलं, त्याच्यावरती काय प्रस्तावना, प्रिफेस वगैरे होतं. सांग बरं कशावर आजचं हे पुस्तक तू नेलं होतंस ते. स्वामीजींनी खडा सांगितलं. त्याच्या मनात आला, हा पहिलं पान वाचलेलं दिसतंय पुस्तकाचं. म्हणून त्यांनी रॅन्डम आपण सिलेक्ट करतो तसा एक चॅप्टर उघडला. सांग बरं 12 नंबरचा चॅप्टर काय. स्वामीजींनी चॅप्टरचं टायटल सांगितलं, कुठला श्लोक आहे त्याच्यामध्ये तो सांगितलं, यजुर्वेदातला. त्याच्या खाली काय त्याचं निरूपण दिलेलं आहे ते सगळं सांगितलं. त्याचा अर्थ नक्की काय निघतो हे सांगितलं. अरे बापरे, करत होता. अजून एक पर्याय सुद्धा बघू म्हणले. असं होऊ शकतं की बाबा आपल्याला वाटलं नेमकं आपण आणि त्यांनी बोला फुलाची गाठ झालं काय, म्हणून परत त्यांनी. आणि त्याच्या असं लक्षात आलं की अरे बापरे, अख्खं पुस्तक एका रात्रीत हा माणूस वाचून परत आलाय आपल्याकडे, दिवस आणि रात्र मिळून. आणि मग त्यांनी लिहून ठेवले, रेझर शार्प ब्रेन आणि फोटोजेनिक मेमरी. हे नुसतं आपण ऐकत असतो, एकदा वाचल्या क्षणाला ती अख्खी फ्रेमच्या फ्रेम अशी डोक्यात जाऊन बसतीये, असं व्यक्तिमत्व मी आज समोर प्रत्यक्ष बघतोय, असं त्यांनी लिहून ठेवले. स्वामीजी गोव्याला गेले. ख्रिश्चन धर्म तिथल्या पादऱ्याकडनं त्यांनी समजून घेतलाय आणि न्यू टेस्टामेंट आणि ओल्ड टेस्टामेंट पूर्ण वाचून काढलेत स्वामीजींनी. कुठलाही धर्म समजून घेतल्याशिवाय त्या धर्मातल्या उणीवा, त्या धर्मातली चांगली स्थळं ही कळू शकत नाहीत, असं स्वामीजींचं म्हणणं होतं. आणि ते स्वामीजींनी केलं. आपल्याला 11 सप्टेंबर स्वामीजींचं भाषण सगळे म्हणले की आवडत असतं, पण तिथे जी 7 दिवस धर्म परिषद झाली आर्ट सेंटर शिकागोला, तिथे एका छोट्या हॉलमध्ये स्वामीजींचं जे नंतर 18 सप्टेंबरला झालेलं भाषण आहे ना, त्यात या सगळ्या अभ्यासाचा परिपाक त्यांनी मांडलाय असं मला असं वाटतं. कारण तिथं त्यांनी बोलताना असं पटकन म्हणलं होतं की प्रत्येक धर्माने आपला देव आपल्या आपल्या एका विशिष्ट वास्तूमध्ये बंदिस्त केलाय. जोपर्यंत तुम्ही सगळे जगातले मॉस्क, सगळे आज्ञारीच, सगळी मंदिरं, सगळे वेगवेगळी ठिकाणं जिथे धार्मिक ठिकाणं म्हणून तुम्ही ते वास्तूकडे बघता ती पाडत नाही, तोपर्यंत तो देव बाहेर सर्वसामान्यांमध्ये येणार नाही. पहिल्यांदा ते पाडून टाका. आणि हे अमेरिकेत फार धक्कादायक होतं. कारण आजच्याही काळात आपण बघितलं तर अजूनही माझं असं मत आहे की अशी जी काही स्थानं निर्माण होतात ती प्रत्येकाची दुकानं किंवा धंदा बनतो. आणि स्वामीजींचं म्हणणं होतं, हा धंदा बंद करा आणि परमेश्वर हा सामान्य माणसांमध्ये शोधायला लागा, तो बाहेर मिळेल तुम्हाला. त्यामुळे हा जो विचार आहे, हा विचार असा नुसताच येत नसतो. त्यासाठी प्रचंड वाचन केलेलं असतं, ते पचवलेलं असतं. स्वतःची उत्तरं निर्माण करण्यासाठी जे प्रश्न स्वतःला विचारले असतील त्या प्रश्नांना शोधलेलं असतं त्या वाचनात, आणि मग हे तत्वज्ञान बाहेर येत असतं असं मला असं वाटतं. वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूने सगळ्याच धर्मांची जे काही वास्तू असतील ईश्वराच्या संकल्पनेतल्या, त्यातून ईश्वर तुम्ही रस्त्यावर आणा असं म्हणणारे विवेकानंद, आणि दुसऱ्या बाजूनी वेदांताचे मर्मज्ञ अभ्यासक
त्यांना सापडलेला ज्या हिंदू धर्म आहे, ज्या हिंदू धर्माचा त्यांनी प्रसार आणि प्रचार आणि मांडणी केली, तो त्यांचा हिंदू धर्म काय आहे? छोटीशी गोष्टच वेगळी सांगतो, म्हणजे पटकन हिंदू धर्माची व्याख्या काय आहे सांगता येईल. स्वामीजी ज्या वेळेला दुसऱ्यांदा परत युरोपच्या दौऱ्यावरती गेले तेव्हा अनेक ठिकाणी त्यांची चर्चासत्र व्याख्यानं ठेवली गेलेली होती, कारण प्रचंड लोकांना आवडायला लागलं होतं. कारण तोपर्यंत माहितीच नव्हता हिंदू धर्म, सॅफ्रॉन भगवा रंगच माहिती नव्हता. ही परिस्थिती. एके ठिकाणी स्वामीजी इंग्लंडमध्ये चालले होते. रेल्वेमधनं प्रवास होता त्यावेळेच्या, आणि समोर एक ख्रिश्चन बाई बसली होती. त्या बाईच्या असं पटकन लक्षात आलं की हाच तो माणूस आहे की ज्या माणसाचं ऐकण्यासाठी आज आपल्याकडचे खूप इंग्रजी लोक जात आहेत, आयरिश लोक जात आहेत. त्यातलीच एक मार्गारेट नोबेल, जिला आपण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो, तिने त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. तर हा माणूस आपला धर्मभ्रष्ट करतोय, हा कन्व्हर्जन्स करतोय, असं तिच्या मनामध्ये आलं. आणि म्हणून तिने मुद्दामून टोकून विचारलं, आर यू द सेम पर्सन? तर विवेकानंद म्हणले, व्हॉट? तर ती म्हणली की जो माणूस सगळं हिंदू धर्माचं हे करतोय, भयंकर स्तोम माजवलंय हिंदू धर्माचं वगैरे, ते तुम्हीच का? तर ते म्हणले, स्तोम वगैरे माजवलंय असं मी मानत नाही, पण हो, म्हणजे तुम्ही जो विचारताय ते व्यक्तिमत्व मीच. ती म्हणली, मग असा काय मोठा फरक आहे तुमचा धर्म आणि आमचा धर्म? आमच्या धर्मात तर केवढं आहे सगळं ख्रिस्ती धर्मामध्ये लिहिलेलं, काय तुमचा धर्म आमच्यापेक्षा वेगळा आणि मोठा आहे हे समजावून सांगा बरं मला. स्वामीजी म्हणले, इतक्या छोट्या वेळात मला तो समजावता येणार नाही, त्याचं कारण अजून 2 स्टेशन नंतर मला उतरायचंय. ती म्हणली, एवढा महान धर्म आहे असं तुम्ही म्हणता, एवढं तुमचं वेदांताचं तत्वज्ञान गूढ गंभीर आणि सर्वसामान्य माणसालाही काही परिपोषकता देणारा आहे असं म्हणता, तर सांगता आलंच पाहिजे तुम्हाला. स्वामीजी क्षणभर थांबले आणि म्हणले, ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो म्हणजे हिंदू धर्म काय सांगण्याचा. त्या बाईंना त्यांनी असं विचारलं की तुम्हाला वॉटर सायकल माहितीये का? त्या म्हणल्या, म्हणजे? नाही का म्हणले, पाणी असतं, पावसाच्या रूपाने खाली पडतं, नदी नाले ओहोळ या सगळ्या मार्गाने समुद्रापर्यंत जाऊन पोचतं. जे जमिनीत झिरपतं ते जमिनीत झिरपतं, उरलेलं तिथे जाऊन पोचतं. नंतर सूर्याच्या कडक उन्हाने त्याची वाफ होते, बाष्पीभवन होतं, वेपरायझेशन, ते परत वर जातं. पुन्हा ते सगळे थेंब सम्मिलित होतात बाष्पाचे एकत्र, त्याचा एक ढग बनतो काळाकुट्ट, तो वाऱ्याबरोबर वाहत कुठेतरी जातो, धडकतो आणि मग परत ते खाली पाणी पडतं. आणि हे वर्षानुवर्ष निसर्गातलं एक चक्र चालू आहे. ते म्हणले, आय नो दॅट वॉटर सायकल. ते म्हणले, एकदा झालं असं की एक ढग असा चालला होता काळाकुट्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक बाष्पाचे कण एकत्र आले होते आणि त्यांच्यात एक गडबड गडबड चालली होती की काय रे, तू कुठे पडणार? दुसरा म्हणला, तू कुठे पडणार आधी सांग ना. अशी त्यांच्यात भयंकर दंगामस्ती चालली होती. आतमध्ये ढग वाहतोय बाहेरनं. एक कण म्हणला, माझं असं ठरलंय की उतरत्या छपरांच्या घरावर पडायचं आणि त्याच्या कौलांवरनं असं उड्या मारत 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 खाली जमिनीवर पडायचं. दुसरा म्हणला, माझं तर वेगळंच ठरलंय, मी मक्याच्या शेतात अशा अर्धवट उलगडलेल्या मक्याच्या कणसावर पडणार आहे आणि माझा सूर्याचा पहिला थेंब त्याच्यावर किरण पडला ना की मी तो जो पडलेला थेंब आहे तो असा हिऱ्यासारखा चमकून दिसेल, असं माझं मत आहे. तिसरा म्हणला, आपलं तर ठरलंय बाबा, वाहण्याचा प्रवासच नाही करायचा, वरनं सरळ सूर मारायचा तो नदीत. म्हणलं, अरे काय म्हणजे मधला प्रवास नाही म्हणला, मला एकदा सूर मारून बघायचं. ही सगळी गडबड चालू असताना एक थेंब बाजूला शांत बसून होत आहे. सगळे त्याच्याकडे गेले, तुझं मत काय सांगा, तुझं मत काय सांगा. म्हणलं, अरे जाऊ दे ना, तुमचं चाललंय चालू दे. नाही, अरे पण तुझं मत तर सांगशील. तो म्हणला, असं आहे, मुळात हा ढग बाहेरनं कुठं फुटणार आहे हेच आपल्याला माहित नाही. मग जर आपल्याला ठिकाणच माहितीये तर आपण ठरवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण न ठरवलेलं बरं. ते म्हणले, हो ना, घडतच असं नाही प्रत्येक गोष्ट, पण स्वप्न तर बघायला काही हरकत नसते ना. म्हणले, माणूस बघतोच ना भविष्याचा विचार करून, तर उद्या हाडत कुठे तेव्हा कुठे पडायची तुझी इच्छा आहे? तो म्हणला, अगदी खरं सांगू? सगळे म्हणले, हो सांग. माझं असं मत आहे की हा ढग आपला जो आहे ना, हा वाळवंटावर फुटावा आणि एक अत्यंत तप्त असा रेतीचा जो कण असतो त्या कणावरती मी पडावा. सगळे म्हणले, काय बावटेस तू? सगळी प्रोसेसच मधली गेली प्रवासाची. कारण इतका तापलेला कण असेल की त्याच्यावरती तू पडलास आणि तुझा स्पर्श झाला त्या कणाला, त्या क्षणाला तुझी परत वाफ होणार, तू वर जाणार, म्हणजे मधला सगळा प्रवासच तू काढतोयस. तर तो म्हणला, हो बरोबर आहे, मधला प्रवास मी काढतोय, पण ज्या क्षणाला माझा स्पर्श त्या तप्त वालू कणाला होईल, त्या क्षणाला, त्या वालू कणाला, त्या क्षणभरासाठी जो थंडावा मिळेल ना, तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि त्या बाईंकडे वळून स्वामीजी म्हणले, आमचा हिंदू धर्म तसा आहे.
माझ्या मते याच्यापेक्षा सोपी आणि समर्पक व्याख्या कोणीच हिंदू धर्माची केली नसेल. नक्की. हा. आणि हीच व्याख्या जी आहे ती आपल्याला सगळ्यांना नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. हा जो हिंदू धर्म स्वामीजींनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना अनुसरायलाही खरं म्हणजे खूपच सोपा आहे. जे त्यातलं जड तत्वज्ञान आहे ते नाही पोचलं तरी चालणार आहे. आणि त्यामुळे त्यांना जो एक राजकुमार असं जे म्हटलं गेलं की संन्यासी असूनही राजकुमार संन्यासी, त्यातली जी यथार्थता आहे ती ह्या सोपेपणामध्ये आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की हिंदू धर्म हा अत्यंत सोप्या भाषेत आणि कमी शब्दात त्याचं सार सांगण्याची विवेकानंदांची विलक्षण असलेली ताकद. या अनुषंगाने आताही मला जी आठवण होते आहे ती स्वामी विवेकानंदांच्या धर्म परिषदेतल्या शिकागो इथल्या भाषणाची. सर्वसामान्यतः स्वामी विवेकानंद म्हटलं की जसं रामकृष्ण मिशन याची आठवण होते तसं शिकागो इथल्या भाषणाची त्या धर्म परिषदेची आठवणी होतेच. तो एक अत्यंत महत्वाचा परस्पर संबंध असलेला दुवा आहे. तर ते भाषण, त्याचं महत्व आणि त्यातलं आज आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे युवकांनी, याबद्दल सांगा. स्वामीजींचं भाषण आहे 11 सप्टेंबर 1893. 11 सप्टेंबर अमेरिकेच्या लँग्वेजमध्ये जर ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये बोलायला गेलं तर ते महिना आधी सांगतात, त्यामुळे 9 आणि पुढे 11 येतं. त्यांच्याकडचा अमेरिकेकडचा कुठल्याही म्हणजे आघात असेल, इतर काही घडत असेल तर पोलिसांना वापरायचा नंबर 911 असतो. आणि सगळ्यात वाईट भाग म्हणजे 2000 साली जे पेंटागॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ले झाले तेही 11 सप्टेंबरलाच होते, 911च होता. म्हणजे सांगण्याचा उद्देश 100 वर्षापूर्वी या माणसाने जे तत्वज्ञान मांडलं होतं ते न अंगीकारल्यामुळे एक कुठल्या बाजूला अमेरिका एकीकडे जाते आणि ते अंगीकारून विश्वगुरु या दिशेने हा देश जावा असं म्हणणारे स्वामीजी. आणि आपण आता कुठल्या परिस्थितीमधनं देशाच्या समोर, जगाच्या समोर एक प्रतिनिधित्व करतोय, हा फरक मला सातत्याने आता बघताना दिसतोय. म्हणून खरं सांगायचं तर स्वामीजी पहिल्यांदा ज्यावेळेला जागतिक धर्म परिषदेसाठी जाणार असं चेन्नई म्हणजे त्यावेळेच्या मद्रासच्या त्यांच्या शिष्यांनी ठरवलं, तेव्हा शेवटच्या क्षणाला ते नाही म्हणले. आणि नाही म्हणून ते जे काही पैसे गोळा केले होते त्यांना तिथे पाठवण्यासाठी म्हणून, तर ते पैसे मग त्यांनी सांगितलं गरिबांना वाटून टाका, त्यांना जे जे काही सोयी कोणाला हव्यात त्या देऊन टाका. दुसऱ्या वेळेला मात्र लोकांनी सांगितलं नाही, तुम्ही जायचंच. कारण तोपर्यंत जैन धर्मापासून इतर धर्मांचे प्रतिनिधी तिथं जात होते पण हिंदू धर्माचा असा प्रतिनिधीच गेलेला होता. आणि मग अलवारच्या राजांनी त्यांना काही पोशाख उत्तम दिले. मग त्यांनी विवेकानंद हे नाव नंतर घेतलं आणि ते स्वामीजी तिकडे गेले. गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे जागतिक धर्म परिषद खूप पुढे आहे, आपल्याला तारखाच माहिती नव्हत्या. मग आता करायचं काय म्हणते. म्हणून मग ते तिथे एक प्रदर्शनी वगैरे बघत होते. तो विषय मी नंतर बोलतो, प्रदर्शनीचा फार महत्वाचा विषय आहे तो आजच्या काळात. पण त्या जागतिक धर्म परिषदेत तिथे त्यांना पहिल्यांदा प्रश्न डेस्कवर असा विचारला गेला की तुमच्या धर्माच्या कुठल्या धर्मगुरूंनी तुम्हाला पत्र दिलंय का. ते म्हणले कसलं पत्र. नाही म्हणे तुम्ही प्रतिनिधी आहात या धर्माचे. याचं ते म्हणलं आमच्या धर्माचा असं कोणी एक संस्थापक नाही. नाही म्हणले मग तुम्हाला प्रवेश नाही मिळू शकत. मग त्यांची वाईट अवस्था, थंडी, जवळ संपत आलेले पैसे, याच्यामुळे एका बाईनी दया येऊन त्यांना, ती नंतर त्यांची बहीणच मानली गेली, बोस्टनला नेलं. आणि बोस्टनला त्या बाईच्या शेजारी एक हार्वर्डचे प्रोफेसर राहत होते, प्रोफेसर जॉन हेनरी राईट नावाचे. तर त्या गृहस्थांकडे या बाईंनी सांगितलं की माझ्याकडे असे असे गृहस्थ आलेत, हिंदुस्थानातनं आलेत आणि ते असं वगैरे. आणि मग ते जॉन हेनरी राईट रोज गप्पा मारायला यायला लागले. आणि त्या जॉन हेनरी राईटने एक पत्र लिहिलं, ते पत्र उपलब्ध आहे आज इतिहासात. त्या पत्रात त्यांनी त्या सगळ्या जागतिक धर्म परिषदेच्या संयोजकांना असं म्हणलंय की वेगवेगळ्या धर्मांचे अनेक प्रतिनिधी तुमच्याकडे येणार असतील, पण मी ज्या माणसाला रेकमेंड करतोय हा माणूस त्यांच्या 100 पटीने मोठा, तत्वज्ञान अप्रतिम मांडणारा आणि एक अत्यंत मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या रेकमेंडेशनवर त्यांना तिथे घ्या. आणि म्हणून मग त्यावरती त्यांना तिथे घेतलं गेलं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की स्वामीजींच्या पहिल्या भाषणातली पहिली ओळ होती माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका वगैरे वगैरे. पण त्याच्या आधी घडलेली घटना जास्त महत्वाची आपल्यासाठी, विशेषतः भारतीयांसाठी, असं माझं मत आहे. हा जो काही आपण वेश बघतो स्वामीजींचा, त्यावेळेला तसाच वेश होता. पायात खडावा, ती भगवी लुंगी, एक भगव वस्त्र अंगाभोवती शालीसारखं गुंडाळलेलं, भगवा साफा डोक्याला, हातात वेदांताची पुस्तकं, आणि जसं प्रिन्स म्हणलं जायचं तसे खाड खाड चालत स्वामीजी आज चालले होते. त्या खडावांचा प्रचंड आवाज येत होता आणि तो वेश, भगवा रंगच तोपर्यंत कोणाला माहित नाही, त्यामुळे विचित्र वाटत होता. आणि त्यांच्या मागणं एक दुसऱ्या धर्माचं प्रतिनिधित्व करणारं जोडपं चाललं होतं, नवरा बायको.
आणि ती बाई अत्यंत असा मोठा फरगोलचा झगा, ती अशी नेट असलेली हॅट, मग ती अशी मोठी बटणं असलेलं अर्ध जॅकेट वगैरे अशी सगळी, आणि हातात ती पर्स वगैरे, तिचं एक पुस्तक. नवरा अत्यंत 3 पीस सूट वगैरे, तो मागणं त्या काळात असा लॉंग कोट असायचा, तसा कोट वगैरे, आणि असे बो वगैरे असे दोघं जण चालले होते. आणि त्या बाईला विचित्र वाटलं. ती म्हणली, सी हाऊ दॅट जेंटलमन लुक्स व्हेरी शॅबी इन दिस ड्रेस. किती गावंडळ वाटतोय, कारण शिवण नाही, टिपण नाही, नुसतीच गुंडाळलेली कापडं अंगाला. हे असं कधी असतं का? म्हणजे आमच्याकडे बघा कसं सगळं आहे व्यवस्थित. नवऱ्यानी कदाचित बो वगैरे जरा असं करत, यू कॉलिंग जेंटलमन, आय डोंट थिंक पीपल वेअर दीज टाईप ऑफ ड्रेस आर जेंटलमन, असंही म्हणलं असावं. दोघांनाही कल्पना नव्हती की स्वामीजींना अत्यंत उत्तम इंग्रजी येतं. स्वामीजी पटकन उलटे वळले म्हणले, सी आय एम फ्रॉम द कंट्री वेअर कॅरेक्टर्स डिसाइड्स द जेंटलमन, नॉट द टेलर. आमच्याकडे शिंपी ठरवत नाही म्हणले, माणसाचं व्यक्तिमत्व ठरतं तो काय आहे ते. चोखोबा जे म्हणतो, उस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुललासी वरली या रंगा. तर अंतरंग माणसाचं महत्वाचं, आणि ते तो बोलायला लागल्यावरती जेव्हा मुक्तपणे लोकांसमोर होतं तेव्हा कळतं या माणसाची खोली किती आहे, या माणसाचा अभ्यास किती आहे, या माणसाचं व्यक्तिमत्व काय आहे. ते वरच्या कपड्यांवर कधी ठरत नाही. हे एका क्षणात स्वामीजींनी सांगितलं होतं. पण पुढे गमती जवळ असं आहे, स्वामीजींनी स्वतःच लिहून ठेवलं चरित्रात की मला इतकी भीती वाटली म्हणले, कारण म्हणे वेगवेगळ्या धर्माचे तत्वज्ञ आलेले, काय पेपर आपण तिथं प्रेझेंट करायचंय आजच्या भाषेत सांगायचं तर त्याची तयारी करून आलेली, आपली पुस्तकं, नोट्स. आणि मी तर काहीच नाही, एक वेदांताचं पुस्तक घेऊन जाऊन बसलो होतो की आपल्याला काही बोलायचं नाही, आपण आपलं आलोय प्रतिनिधी म्हणून. त्यामुळे म्हणले माझं नाव त्या प्रोफेसर जॉन हेनरी राईटचं पत्र असल्यामुळे लवकर उच्चारलं गेलं. मी इतका घाबरलो होतो, असं स्वामीजींनीच लिहिलंय की मी इकडे तिकडे बघायला लागलो की कोणाचं नाव घेतलंय. असं 3-4 वेळा घडलं. त्यांचं नाव घेतलं की तेच इकडे तिकडे बघायचं किंवा कोण आहे, आणि मग तो माणूस नाही, मग पुढचा, म्हणून दरवेळी. दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला परत नाव घेतलं गेलं, नेमकं त्यांच्या शेजारच्या माणसांनी त्यांचं ते लावलेलं आय कार्ड बघितलं आणि ते म्हणले, हे यू मॅन, ही इज कॉलिंग यू फॉर द लास्ट 5 टाइम्स, वाय आर यू नॉट रिस्पॉन्डिंग. आणि मग मात्र म्हणले मला उठणंच भाग होतं. मग म्हणे उठून मी गेलो, पाय लटलटत होते म्हणे, घाम फुटला होता, कशाला कोरड पडली होती. स्वामीजींनीच लिहिलं की काय बोलायचं आपण एवढ्या सगळ्या सभेसमोर. म्हणजे मी डोळे मिटले, स्वामी रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता या दोघांचं स्मरण केलं, आणि डोळे मिटलेल्या अवस्थेतच तोंडून पहिलं वाक्य आलं की माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, म्हणून मी हळूहळू डोळे उघडले तर लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते, कारण अशी सुरुवात आजपर्यंत कोणीच केली नव्हती बहीण भाऊ मानणं लोकांना अशी. 5च मिनिटाचं भाषण आहे स्वामीजींचं तिथलं, पण त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो हिंदू धर्माचा आहे असं मला वाटतं. कारण स्वामीजी असं म्हणले की मी सकाळपासून सत्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी इथं मांडतायत बाजू, ती ऐकतोय. प्रत्येक जण असं म्हणतोय की आमचा धर्म खूप थोर आहे, तुम्हाला तो मोक्षापर्यंत नेईल, त्या इटर्निटी पर्यंत नेईल सोलला तुमच्या. फक्त तुम्ही माझ्या धर्माचा स्वीकार करा की माझ्या धर्माची शिकवण तुम्हाला तिथपर्यंत नेणार आहे. तुम्हाला हवा तो मार्ग निवडा, तो मार्ग योग्य वाटला असेल तुम्हाला तर त्या मार्गाने तुमची मोक्ष प्राप्ती करून घ्या, तुमचा अंतरंग उज्ज्वलित करून घ्या, प्रज्वलित करून घ्या, असं सांगणारा आणि ती मोकळीक देणारा जगाच्या पाठीवरचा जो एकमेव धर्म हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. हेच लोकांसाठी वेगळं होतं की अरे हा म्हणत नाहीये की आम्ही हिंदू धर्मात येतो किंवा तुम्ही कन्वर्ट व्हा हिंदू धर्मामध्ये. तो म्हणतो तुम्हाला जायचं त्या मार्गाने जा, आणि ही मोकळीक देणारा धर्म आहे, अरे हा काहीतरी वेगळाच बोलतोय माणूस. म्हणून लोकांचं लक्ष आकर्षित झालं, आणि तिथून पुढे मग स्वामीजींचे विचार जसजसे बाहेर यायला लागले तसतसं लोक आणखीन आकृष्ट व्हायला लागली असं म्हणावं असं वाटतं. त्यामुळे माझ्यासाठी 9/11 म्हणजे त्यांचं ते भाषण शिकागोच्या आर्ट सेंटर ऑफ शिकागो मधलं जागतिक धर्म परिषदेतलं, ह्याच्यापेक्षा स्वामीजींच्या भाषणातनं आलेले जे महत्वाचे 3 मुद्दे होते की ज्याला घेऊन अमेरिकेने त्यांना डोक्यावर घेतलं, मग युरोपने त्यांना डोक्यावर घेतलं, मग आपल्याकडेही कळलं की काही वेगळा विचार करून मांडणारा एक स्वामी आपल्याकडे आहे की जो हिंदू धर्माचं, हिंदू तत्वज्ञानाचं सोप्या भाषेत रूपांतर करून आपण जगावं कसं हे आपल्याला सांगतोय. हे मग आपल्यालाही कळलं, कारण अजूनही आपल्याकडे फॅशन आहे की तिकडचा शिक्का बसला की आपल्याला ती गोष्ट चांगली वाटायला लागते. आपल्याकडे असतं ते आपण कधी शोधत नाही. स्वामीजींनी आपल्याकडचं शोधलं होतं आणि जगापुढे नेलं होतं असं म्हणावं असं वाटतं. वेदांताचा अभ्यासक असलेला हा माणूस, युगपुरुष, योद्धा, संन्यासी, त्याची मोक्षाची कल्पना ही सर्वसामान्यांना सहज मोक्ष सापडेल अशी होती. त्याविषयी सांगा. अगदी खरं सांगायचं तर त्याला एक कारण वेगळं आहे थोडंसं. दरिद्र नारायण हा शब्द आपण ऐकलेला असतो. हा शब्द स्वामीजींनी आपल्या धर्माला दिलाय बरं का.
म्हणजे आपल्याकडं आपण जर ऋग्वेदाचा विचार केला तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं आपण म्हणतो. त्याला आपले उपराष्ट्रपती शिक्षक दिन ज्यांच्या नावाने आपण पाळतो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी चौथा आयाम जोडला, तो होता राष्ट्र देवो भव. पण त्याच्या जागी चांडाल देवो भव, मूर्ख देवो भव अशी स्वामीजींनी वेगळी आयाम त्याला निर्माण करून दिलेले आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की त्या मूर्खाला कळतच नाही तो मूर्ख आहे. तुम्ही मदत करणार आहात का मूर्खपणा घालवण्यासाठी? हा दरिद्र देवो भव, तो दरिद्री आहे, त्या बिचाराकडे काहीच नाही, 2 वेळची खायची भ्रांत आहे, त्याला ती मदत तुम्ही करणार आहात का? म्हणजे जर तुम्ही मद्रासला गेलात आजही तर जिथे स्वामीजी सगळ्यात जास्त जायचे ते शंकराचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर स्वामीजींचं एक वाक्य लिहिलेलं आहे. आजही ते वाक्य माझ्या मते प्रेरणादायी आहे असं मी म्हणेन. स्वामीजी जे म्हणायचे ते लिहिलंय ते असं आहे की द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप्स शिवा. मी जर दुसऱ्या एखाद्या जीवाला पूर्णत्वाने मदत केली असेल तर वेगळ्या शिवपिंडीची आज जाऊन पूजा करायची मला गरज नाही. आणि ह्या सगळ्याचा पाया कुठे आहे तर तो त्यांच्या गुरूंमध्ये रामकृष्ण परमहंसांमध्ये. त्यावेळेला अशी एक प्रथा होती, आजही असते काही लोकांमध्ये मोठ्या घराण्यात, की एखाद्या मोठ्या साधू संताला किंवा तत्वज्ञानाला किंवा स्वामीला बरोबर घेऊन चारीधाम यात्रा करायची. असा एक खूप मोठा व्यापारी होता आणि तो रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर, चला तुम्ही आणि तुमचे काही शिष्य, त्यांचा खर्च मी करीन, मला तुमच्या बरोबर काशी विश्वनाथ वगैरे सगळ्याचं दर्शन घ्यायचं. आता ते सगळे तिथे गेले तर अनेक दरिद्री भिकारी लोक तिथे असतात. ते आम्हाला खायला द्या, काही नाही, भूक लागली, अंगावर अक्षरशः मांस नाही, सुरकुतलेले चेहरे, वेड्याकडे वाढलेल्या दाड्या, कळकट अतिशय फाटकं तुटकं अंगावर नेसलेले असे सगळे येते तिथे मागे लागले होते. तर तो जो कोण श्रीमंत माणूस होता त्याला रामकृष्ण परमहंस असं म्हणले की बघा ना, जे काही 15-20 माणसं आहेत बिचारी अक्षरशः भुकेली आहेत, हे कळतंय त्यांच्या चेहऱ्यावरनं की कित्येक दिवसात त्यांना सकस चांगलं खायला मिळालेलं नाही, तर जरा त्यांना काहीतरी पैसे दे ना, मी आणतो बाजारातून देतो. म्हणलं तुम्हा लोकांना सगळं द्यायचं आणि तुमच्याबरोबर चारीधाम यात्रा करून पुण्य कमवायचं यासाठी मी आलोय म्हणले. असं प्रत्येक ठिकाणी भिकाऱ्याला देत बसलो तर काय, असलं काय मी करत नाही. तर त्याचा नकार पाहिल्यानंतर काय करावं रामकृष्णांनी, तर त्या सगळ्या माणसांना म्हणले बसा बसा बसा. आणि हेही त्यांच्यातच जाऊन बसले रामकृष्ण आणि एकाच्या समोरची थाळी घेतली ना, खायला द्यावं म्हणून भीक मागायला सुरुवात केली. त्या माणसाचा नायलाच झाला. म्हणला चला ना दर्शनाला. नाही म्हणला खायला द्या, मला भूक लागली. असं पर्याय नाही. आता ज्या माणसाबरोबर आलोय दर्शन घ्यायचं तोच जर असा हट्टाला भेटला तर काय. त्या माणसाने बाजारात गेला, पैसे खर्च केले, खायचं बेच आणलं, सगळ्यांना खायला प्यायला वाटलं, त्यांच्या बरोबर बसून रामकृष्णही खाल्ले. सगळं झाल्यानंतर ते सगळेजण रामकृष्णांकडे आदराने बघायला लागले की हा माणूस आमच्यात भीक मागायला बसला म्हणून आम्हाला आज खायला मिळालेलं आहे. झाल्यावर त्यांनी थाळी वेळी परत दिली, नमस्कार केला त्या सगळ्यांना आणि निघाले उलटे. तुमच्या इच्छेनुसार ते दिलं ना खायला त्यांना, आता आज देवळात जाऊन दर्शन नाही का करायचं? तुम्ही यांना पाहिलं नाही का, यांच्या डोळ्यात पाहिलं नाही का, चेहऱ्यावर पाहिलं नाही का? पण काय पाहिलं नाही का? केवढा आनंद होता त्यांच्या डोळ्यात, केवढी तृप्ती होती, केवढं समाधान होतं. याच्यापेक्षा वेगळं आज जाऊन काय बघायचंय म्हणले. मला मिळालं म्हणले दर्शन, मला मिळालं या लोकांमध्ये, आता मी निघालो. हा जो पाय आहे तो स्वामीजींकडे होता. जसं तुम्ही म्हणाला दरिद्री देवो भव, चांडाळ देवो भव, मूर्ख देवो भव. मला वाटतं मी जो प्रश्न पुढे विचारणार होते की विवेकानंदांचा युवा धर्म काय आहे, तर मला वाटतं याच्याहून मोठा युवा धर्म दुसरा असूच शकत नाही. तुम्ही मगाशी एका प्रदर्शनीचा वेगळा उल्लेख केला. झालं असं, स्वामीजी बोटीने गेले आणि ते व्हॅन्कुव्हर पर्यंत गेले आणि तिथनं मग बसनी प्रवास करून अमेरिकेत आले, कॅनडापर्यंत जाऊन उलटे. प्रवास मोठा होता बोटीचा त्या काळात. ती बोट चीनवरनं वगैरे अशी गेलेली होती. एके ठिकाणी मध्ये ती बोट एका बेटावर थांबलेली असताना एक खूप मोठा भारतातला व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट त्या बोटीत चढला आणि त्याला असं कळलं की वेगवेगळ्या धर्माचे काही प्रतिनिधी चाललेत आणि त्याच्यात हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक माणूस पहिल्यांदाच अमेरिकेत चाललाय. त्या माणसालाही तत्वज्ञान वगैरेची ओढ होती म्हणून त्यांनी स्वामीजींना निरोप पाठवला. आता निरोप पाठवला का, तो एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट की तो डेकला सगळ्यात वरच्या बाजूला सूटवर राहत होता आणि स्वामीजी खाली एकदम खालच्या डेकला सामान्य माणसांमध्ये राहत होते. तर त्यांनी निरोप पाठवला की 17 दिवसाचा अजून प्रवास शिल्लक आहे, रोज संध्याकाळी 1-2 तास तुमचे मला मिळाले तर तुमच्याबरोबर मला काही चर्चा करायला आवडेल, माझ्या काही शंकांचं निरसन होईल त्यातनं तत्वज्ञानाविषयी वगैरे, तर आपण वेळ दिलीत तर मी रोज खाली येईन. स्वामीजी म्हणले नाही तुम्ही एवढे मोठे आहात की मीच वर येत राहील.
आणि मग रोज स्वामीजी वर डेकवर जायचे, त्यांच्याबरोबर चर्चा करायची. या चर्चेदरम्यान स्वामीजींनी सहज विचारलं, तुम्ही का चाललात शिकागोला? तर ते म्हणले, एक जागतिक औद्योगिक प्रदर्शन तिथं भरत आहे आणि मी बिझनेसमॅन आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यामुळे जे काही नवीन चांगलं तिकडं निर्माण झालं असेल ते भारतात आणणं, त्याचं रिप्रोडक्शन करणं, ते विकणं. म्हणजे आपण आज 3 इडियट्स वगैरे मध्ये बघतो ना की ती सायकलवरची दळणं करणारी चक्की तयार करणं वगैरे, हे त्या काळामधले प्रयोग असे वेगवेगळे, किंवा डायनामीटरवरती लाईट लागतोय वगैरे, डायनामो लावून पूर्वी सायकलला असायचा तो. तर असे जे काही शोध लागले असतील ते बघायचे आणि ते घेऊन मला भारतामध्ये येऊन माझ्या उद्योगधंद्याची भरभराट करायची, यासाठी चाललोय. स्वामीजी गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की अरे आपण इथे आलोय आणि जागतिक धर्म परिषद तर अजून 3 महिने पुढे आहे, म्हणजे आता करायचं काय, मग त्यांना आठवलं हा माणूस म्हटला होता. म्हणून मग तेही औद्योगिक प्रदर्शनीला जायला लागले. झालं असं, स्वामीजी प्रदर्शनीला गेले, एका स्टॉलवर गेले. त्यांच्या मागे इतरही काही मंडळी होती, त्याच्यात काही युरोपियन लोक होती. एक माणूस होता, त्याला अचानक असं लक्षात आलं की अतिशय उत्तम इंग्रजी बोलणारा हा जो काही भगव्या कपड्यातला माणूस आहे, हा काही मूलभूत प्रश्न विचारतोय. कदाचित या माणसाला शास्त्र, विज्ञान, संशोधन हा विषय कळत नसावा, ते तो समजून घेतोय समोरच्या माणसाकडनं. पण जो लावलेला शोध किंवा नवीन निर्माण झालेलं यंत्र आहे ते मानवाला नक्की कुठल्या पद्धतीने उपयोगी पडू शकतं आणि कशा पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे तर ते विध्वंसक होणार नाही मानवी जीवनाला, हे मांडतोय हा माणूस खूप छान. आणि म्हणून त्यांनी घाईघाईने आपली डायरी काढली आणि पेन्सिलनी त्याच्यावरती लिहून घ्यायला सुरुवात केली. झालं असं, स्वामीजींना काहीच माहित नाही असा कोणी माणूस आहे आपल्या मागे. रोज सकाळी तो लवकर येऊन थांबायचा, स्वामीजी आले की त्यांच्या मागोमाग प्रत्येक स्टॉलवर जायचं, लिहून घ्यायचं स्वामीजी काय प्रश्न मांडतायत ते वगैरे वगैरे. असं झालं आणि काही दिवसांनी स्वामीजींच्या असं लक्षात आलं की आपल्याकडचे पैसे संपलेत, कारण कन्व्हर्जन डॉलर मध्ये होतं ना. जे काही दिले होते पैसे, समजा भारतातर्फे 10,000 दिले असतील, त्यावेळेच्या डॉलरच्या किमतीनुसार ते काही शेकड्यात असणार, तर ते संपत आले. आता करायचं काय म्हणून स्वामीजींचं येणं बंद आलं. तो हिरमुसला. 2-3 महिन्यांनी मग स्वामीजी परत धर्म परिषदेत आले आणि अमेरिकेच्या पेपर्समध्ये छापून आलं. मग परत स्वामीजींची काही व्याख्यानं त्यांनी त्या माणसाने जाऊन परत एकदा अभ्यासली. स्वामीजींना यातलं काही माहिती नव्हतं. सांगण्याचा उद्देश असा, 2012ला स्वामीजींच्या सार्धशतीच्या वेळेला एक पुस्तक प्रसिद्ध आल्यावर मला इतका धक्का बसला की आपल्यालाच हे माहिती नसतं. स्वामीजी दुसऱ्यांदा ज्यावेळेला युरोप अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा एका फ्रेंच नटीनी, ती खूप या हिंदू तत्वज्ञानाची फॉन्ड आणि अशी अभ्यासक वगैरे होती, तिने स्वामीजींना घरी राहायला बोलवलं. आणि तेव्हा ती म्हणली, माझे एक शेजारी आहेत आणि खूप छान काम करतात शास्त्र वगैरे या विषयात, त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर आपण भेटाल का स्वामीजी? हो म्हणले, का नाही. तो माणूस आत आला. आल्यावरती त्यांनी नमस्ते असं म्हटलं. तर आता आपल्यालाही असं वाटतं आपण दुसऱ्या देशात गेलो की तिथल्या देशाचं शिकून घेतो बाबा, की तिथली भाषा थोडी, तसं तो मुद्दाम शिकला असावा, आपल्याला भेटायचंय, आपण भारतीय आहोत म्हणून नमस्ते वगैरे. आणि त्यांनी एक डायरी काढली आणि समोर ठेवली. स्वामीजी बघायला लागले, पेन्सिलने त्यांनी लिहिलेलं, त्याच्यावरती काही ठळक खुणा केल्या आहेत, काही महत्वाच्या गोष्टींवरती परत त्यांनी स्टार वगैरे करतो तसं. आणि हळूहळू आठवताना स्वामीजींच्या असं लक्षात आलं, अरे हे तर सगळे विषय मी शिकागोला आलो होतो त्यावेळेला त्या औद्योगिक प्रदर्शनात मांडले होते, हे सगळे तुमच्याकडे कसे? मग त्यांनी सांगितलं की मी 6 दिवस रोज सकाळी प्रदर्शनात तुम्हाला फॉलो करत होतो आणि रोज सगळं लिहून घेत होतो, नंतर तुमची काही व्याख्यानही ऐकली, आणि मी एक उत्तम शास्त्रज्ञ आणि संशोधक आहे, पण इथून पुढं आमचे फिजिक्स मधल्या ज्या टर्मिनॉलॉजीज असतात, म्हणजे मॅटर, तर त्याला मास असं आपण म्हणतो, किंवा जडत्व हा जो शब्द मूळ आपल्या संस्कृत याच्यामध्ये आहे, किंवा स्पिरिच्युअल नाही, चेतना तत्व जे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, तर ती चेतना, ह्या टर्मिनॉलॉजीचा मी वेदांताचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या जास्त व्यापक आहेत, समुचित आहेत आणि ह्याच योग्य आहेत, फिजिक्स मधले शब्द योग्य नाहीत. म्हणून माझ्या संशोधनात मी हे सगळे शब्द इथून पुढे वापरतोय आणि मी त्या विषयावरती आता अभ्यास पूर्ण करतो आणि ह्यासाठी तुमची मला मदत झाली असं म्हणावं वाटतं. हे मांडणारा, त्यांना भेटणारा आणि डायरीत नोट्स काढणाऱ्या माणसाचं नाव होतं निकोलाय टेस्ला. टेस्ला नावाचा, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आज पेटंट्स आहेत जगातली संशोधनाची म्हणतो, टेस्ला गाडी बिडी आता आपण बॅटरीवरची, या निकोलाय टेस्लानी विवेकानंदांकडनं प्रेरणा घेतली आणि निकोलाय टेस्लानी जी संशोधनं उभी केली आणि डायरीमध्ये त्याच्याविषयीचं लिहून ठेवलं, त्याचाच अभ्यास करून 1906 साली E=mc² असं मांडलं गेलं आईन्स्टाईनकडनं. सांगण्याचा उद्देश असा आहे, 1902ला स्वामीजींचं महानिर्वाण आहे
आईन्स्टाईन आणि स्वामीजी यांचा अर्थार्थी कुठेही संबंध आलेला नाही. त्यातला मधला धागा टेस्ला आहे, पण आपल्या लक्षात येत नाही विज्ञान निष्ठतेसाठी एक वेगळा विचार मानवतेसाठी देणारा हा माणूस, त्यांनी तो दिला, तो टेस्लापर्यंत पोहोचला आणि टेस्लाकडनं तो आईन्स्टाईन पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे असे अनेक आयाम आहेत की जे लक्षात यायला लागलं, वाचायला लागलं की कळतं की अरे काय या माणसाची बुद्धिमत्ता असेल, काय विचार असेल या माणसाचा. तोच फार महत्वाचा वाटतो मला. स्वामी विवेकानंदांच्या जगभरातला वावर आणि त्यांचा प्रभाव वेगवेगळ्या विचारवंतांवरचा, उद्योजकांवरचा, याविषयी आपण बोलत होतो. याच जोडीला स्वामी विवेकानंदांचा महाराष्ट्राशी असलेला संबंध आपल्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर तोही मोठा, खूप विलक्षण असा होता. तर तो जो काही संबंध होता, दुसऱ्यांदा ज्यावेळेला स्वामीजींनी हिंदुस्थानची परिक्रमा केली त्या काळात स्वामीजी महाराष्ट्रामध्ये आले. पहिल्या वेळेला धुळ्याला येऊन गेले, मी सांगितलंच. मुंबईवरनं स्वामीजी त्या काळातल्या आगगाडीमधनं येत होते, सेकंड क्लासच्या एका डब्यामध्ये. कोणी फारसं ओळखत नव्हतं महाराष्ट्रात. आणि स्वामीजी त्या डब्यामध्ये बसले येऊन, तर बहुतेकांना वाटलं हे असे गोसावड्याचे भगवे कपडे घातलेले लोक ना फुकटामध्येच प्रवास करतात आणि शक्यतो आंघोळी करत नाहीत, काय नाही, नको लांबच बसलेलं बरं म्हणून शक्यतो भारतीय त्यांना टाळून डब्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसले. स्वामीजींच्या समोरची रिकामी जागा होती, तिथे एक भारतातला मोठा पुरुष त्या डब्यातनं प्रवास करायला समोर येऊन बसला. पुणेरी पगडी वगैरे घातलेला तो माणूस. आणि दोघही जण एकमेकांकडे निरखून बघत होते आणि स्वामीजींच्या हातामधलं वेदांताचं पुस्तक बघून त्या माणसाची जरा चाळवली बुद्धी की बाबा हे काय प्रकरण, हा समोर बसलेला माणूस हातात वेदांत वगैरे इंग्लिश. म्हणून त्यांनी विचारल्यावर स्वामीजींनी उत्तम इंग्रजीत त्यांना उत्तर दिलं. आणि काही वेळानंतर परिस्थिती अशी झाली की ते दोघं माणसं वेदांतावर चर्चा करतायत उत्तम इंग्रजीमध्ये, आणि ही दोन माणसं आणि हा संन्याशी माणूस एवढी चर्चा ह्या मोठ्या माणसाची करतोय म्हणून डबा त्यांच्या भोवती गोळा झाला. शिवाजीनगरपर्यंत गाडी येत असताना चर्चा अर्धवट तशीच थांबली, पण त्या मोठ्या माणसाच्या मनात असं आलं की हा माणूस फार मोठा आहे, कुठे मुक्काम करणार आहात आपण पुण्यात? म्हणले संन्याशी आहे, काय ठरवलंय कुठं? जिथे कुठे मठात मंदिरात जागा मिळेल तिथं पथारी पसरणार, काही दिवस इथं राहीन, हे पुण्यक्षेत्र उत्तम आहे असं कळलंय म्हणून आलोय, मग इथनं खाली कोल्हापूरकडे जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. आता गंमत अशी, काहीच ठरवलेलं नव्हतं म्हणून ह्या माणसाने असं सांगितलं मग माझ्याकडेच येऊन राहा आणि मला तुमची एक विशेष असं चर्चा किंवा सत्र आमच्या लोकांसाठी, काही विद्वानांसाठी पुण्यातल्या ठेवावं असं वाटतं हिराबागेमध्ये, तर आपण माझ्या घरी राहावं. स्वामीजी म्हणले मोठ्या आनंदाने. आणि मग स्वामीजींना तो माणूस आपल्या वाड्यावर घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी हिराबागेमध्ये काही पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या म्हणजे उत्तम तत्वज्ञानी, उत्तम प्राध्यापक अशा लोकांना एकत्रित केलं, पुणे सभेच्या काही लोकांना. त्यांच्यासमोर स्वामीजींचा एक सत्कारही केला. हे सगळं करणारा माणूस म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांचं जेव्हा आपण वेदांत आणि सगळं वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये स्वामीजींचा उल्लेख केलाय, तो ह्याच एका भेटीमुळे असावा असं म्हणावं असं वाटतं. पण त्याच्या पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगतो. इंग्रजांचे प्रचंड अत्याचार त्या काळामध्ये आपली सगळी म्हणजे भारतीय सहन करत होते. स्वामीजींनी तर एके ठिकाणी पत्रात एके ठिकाणी असं म्हणलंय की हे इंग्रज मला गोळी का घालत नाही. सारखं मी कुठल्याही युरोप अमेरिका कुठल्याही दौऱ्यावरती निघालो की माझ्या मागे गुप्तहेर, मी काय नक्की करतोय, तर मी काय स्वातंत्र्यासाठी काम करणारा माणूस नुसता वाटतोय का? माझं काही बाकीचं तत्वज्ञान आणि याचा विचारच नाही, कशासाठी एवढी माझ्यावरती पाळत, त्यापेक्षा मारून टाका ना. तर तुमचा देशच असा आहे, तो सातत्याने असं फक्त जादूटोणे आणि इतर सगळं, त्याला काही सखोलताच नाहीये वगैरे वगैरे असं पत्र त्यांना मार्गारेट नोबेलने लिहिलं, म्हणजे भगिनी निवेदितांनी, आणि चर्चाही केली. तर स्वामीजी म्हणले इथे बसून बोलणं ठीक आहे, तू जिथं आहेस तिथं सुखी, कारण तू ज्या राज्यात आहेस ते आमच्यावरती राज्य करतायत आता इंग्लंडवाले, ब्रिटिश. एकदा भारतात जाऊन तिथली परिस्थिती समजून घे आणि मग मला सांगे सगळं. आणि मग भगिनी निवेदिता स्वामीजींच्या आज्ञेवरून म्हणा, सांगण्यावरून म्हणा भारतात आली. तिने लिहून ठेवलेला एक महाराष्ट्रात पुण्यात घडलेला भाग म्हणून मुद्दाम सांगतो घटना, किती प्रेरणादायी आपल्या एकूण समाजाला. ती आली, साल होता 1898. 22 जून 1897 चापेकर बंधूंनी रायांचा वध केला पुण्यामध्ये, ज्यांनी प्लेगच्या काळात अतोनात हाल भारतीयांचे आणि विशेषतः पुणेकरांचे केले होते त्याचा. आणि ही तिन्ही मुलं चापेकर बंधू हे फासावरती गेले, फास्ट कोर्ट चालवलं गेलं.
ज्यावेळेला भगिनी निवेदिता पुण्यामध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांना असं कळलं की अशी अशी 3 माणसं तरुण पोरं फासावरती दिली गेलेली आहेत आणि इथेच चिंचवडला एका वाड्यामध्ये राहतात त्यांच्या आई वगैरे. तर तिने आपल्या बरोबरच्या लोकांना सांगितलं की मला त्या मातेला भेटायला आवडेल की जिच्या मुलांनी एवढं मोठं बलिदान स्वातंत्र्यासाठी केलंय. ती गेली, आलवण नेसलेली ती बिचारी नऊवारीतली बाई. तिच्या समोर जाऊन भगिनी निवेदिता बसल्या, तिच्याशी बोलायला लागल्या. बोलता बोलता आमचं सरकार, ती आयरिश होती खरं, पण ब्रिटिश सरकार किती अत्याचार करतं आणि तुमच्या मुलांनी हा बदला घेतला, त्यात चूक काय केलं, असं सहन करायचं का स्त्रियांच्यावरचे अत्याचार वगैरे वगैरे, भारत मातेवर केवढे कष्ट हे सगळे तुमच्या देशावर पडतायत वगैरे वगैरे. बराच वेळ बोलत होती ती आणि अचानक तिच्या असं लक्षात आलं की त्या बाईने आपला पदर घेऊन आपले डोळे पुसले आणि गडबडून पटकन भगिनी निवेदिता म्हणल्या, खरं तर सांत्वनाला आल्यानंतर जुन्या आठवणी न काढता समोरच्या माणसाला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा असं म्हणतात. मी नकळत तुमची 3ही मुलं, तरुण मुलं फासावरती गेलेत आणि तुमची कोप परत उजाड झालीये आणि त्याचीच सगळ्याची आठवण करून देऊन तुमच्या दुःखाला अजूनच धुमारे फुटतायत हे बघितलं. माझ्याकडनं चूकच झाली, तुम्हाला परत रडायला लावलं हो, मी म्हणली. आणि त्या बाईनी फणकाराने डोळे पुसले आणि म्हणली, ए वेडीस का म्हणली, माझी 3 मुलं फासावर गेली, त्यांची आठवण आज मला परत आली आणि त्यामुळे मला रडायला आलं असं तुला वाटतंय का? तर चुकतीयस तू. ब्रिटिश लोक तुम्ही आमच्या देशावर, माझ्या भारत मातेवर किती अत्याचार करताय हे ज्या वेळेला तू वर्णन करून सांगत होतीस वेगवेगळ्या घटना, त्यावेळेला मला भारत मातेचं सगळं वर्णन समोर उभं राहिल्यानंतर असं वाटलं की मी कशी दुर्दैवी. या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी माझ्या पोटातून फक्त 3च मुलं मी जन्माला घातली. हा विचारच तिने असं म्हणलंय की माझ्यासाठी इतका वेगळा होता की मला काही कळेच ना म्हणली. आणि मग तिने स्वामीजींना लिहिलंय की आय वॉज स्टंट. मला काही सुधरे ना की ही बाई असा विचार करू शकते की 3च मुलं कशी दिली मी फासावर जाण्यासाठी, मी जास्त मुलं जन्माला घालायला पाहिजे होती. हा विचार खूप वेगळा आहे म्हणली स्वामीजी. आणि स्वामीजी म्हणले, मी हेच तुला सांगत होतो की तू जा त्या मातीत जा, तिथली लोक समजून घे, म्हणजे तुला कळेल भारत नक्की काय आहे. आज तेजस्वी भारताचं जे दर्शन आहे ते स्वामीजींनी निवेदितांना घडवलं. आणि खरं म्हणजे आज युवकांसाठी आपण बोलताना या भारताचं, खरा भारत जो हा आहे, त्या भारताचं दर्शन आपण घ्यायला हवं आणि तरच आपण ते इतरांना घडवू शकू. स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख आता तुम्ही केलात. हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे स्वातंत्र्याचं. स्वामीजींचं महानिर्वाण 1902 साली. तर तो जो कालखंड होता तर तो स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अतिशय संघर्षाचा आणि सर्वातनी कसोटीचा काळ होता. आणि इंग्रजांचं लक्ष आणि गुप्तहेर स्वामीजींच्या मागे होतेच. तर स्वामीजींचं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान कशा पद्धतीचं होतं? अगदी खरं सांगायचं तर उघड स्वरूपात स्वामीजी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत नव्हते. पण मी जर धारष्ट्यानं म्हणलं तर कदाचित ते आत्ता काही लोकांना त्रासदायक ठरेल ऐकताना, पण जे स्वातंत्र्य आपण मिळवणार आहोत ते स्वातंत्र्य उपभोगण्या इतकी क्षमता आपल्यात निर्माण होणार आहे का नाही, का आपण त्या स्वातंत्र्याचे वाभाडेच काढून नंतर मिळाल्यानंतर अचानक, याचा विचार करून तो हिंदू धर्म आणि माणूस बांधला गेला पाहिजे. समाज एका स्तरावरती व्यवस्थित जगण्यासाठी लायक बनवला पाहिजे. या दृष्टीने जे इतर काही अनेक संघटनांनी कामं केली त्या सगळ्याचं प्रेरणास्थान स्वामीजी होते असं मला असं वाटतं. त्याचं कारण जातीपातीत विखुरलेला हा समाज, दारिद्र्य आणि श्रीमंती या 2 म्हणजे विभाग चक्क समाजाचे निर्माण व्हावेत घटकांचे, अशा पद्धतीने विभागलेला समाज, हा सगळा समाज एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या धोरणांनी काम केलं त्यातलं सगळ्यात मोठं हिंदू तत्वज्ञानाला घेऊन पुढे जाणारं काम हे स्वामीजींनी उभं केलं असं मला असं वाटतं. म्हणजे एक अखंडानंदांनी सांगितलेली एक घटना लिहून ठेवलेली आहे तेवढी सांगतो. म्हणजे किती स्वामीजींचं मन तयार असेल असं मला असं वाटतं. आपण जर कधी कलकत्त्याला गेलात बेलूर मठामध्ये तर स्वामीजी निजायचे ती खोलीवर ठेवलेली आहे. मागणं ती नदी वाहत असते, तिचा शांत निर्मळ प्रवाह ऐकू येत असतो. स्वामीजी कायम खाली झोपायचे एक चटई अंथरून. त्यांनी असं लिहिलंय की त्यांच्याबरोबर जो कोणी शिष्य झोपलेला होता त्या दिवशी, त्याला असं लक्षात आलं की दाण दाण पावलं वाजतायत आणि काहीतरी भयंकर घडतंय. म्हणून त्याला जाग आली पहाटे विचित्र वेळेला. तर ती साधारणतः 2:30-3ची वेळ असेल पहाटेची. त्यांनी बघितलं तर बाहेरच्या वरांड्यामध्ये स्वामीजी अस्वस्थपणे नाही नाही असं म्हणत फेऱ्या मारतात. याने स्वामीजींना विचारलं की स्वामीजी काय झालं, एकदम काय अस्वस्थ नाही म्हणे. कोणीतरी खाडकन माझ्या अशी गालावरती मारावं, उठ झोपलायस काय असं कोणतरी म्हणलं म्हणे. मी जागा झालो. काहीतरी विचित्र घडलंय, काहीतरी भयानक घडलंय, काहीतरी भयानक घडलंय.
तो म्हणला, नाही हो, बघा म्हणला सगळा मठ आश्रम शांत आहे, निरव शांतता पसरलेली आहे, नदीच्या प्रवाहाचा फक्त आवाज येतोय, अजून पहाट सुद्धा नाही, त्यामुळे पक्ष्यांचे आवाज नाहीत, बाकी काहीच नाही, तुम्ही चालताय तेवढाच आवाज या निरव शांततेचा भंग करतोय. नाही म्हणलं, तू सांगूच नकोस, मला ज्या पद्धतीने जाग आली आहे ते बघता निश्चितपणे काहीतरी विचित्र घडलेलं आहे. स्वामीजींना काही झोप लागली नाही. त्या काळी कुठलंही परदेशातलं किंवा अमुक कुठलंही वर्तमानपत्र जे यायचं ते 5-7 दिवसांनी यायचं. 5-7 दिवसांनी वर्तमानपत्र आलं तेव्हा त्याच्यात जी बातमी स्वामीजींनी वाचली आणि त्या शिष्यांनी वाचली, नाखंडानंदाने वाचली, त्यांनी असं लिहून ठेवलंय की आपण कुठल्याही भूकंपाचं मापन करतो त्याला सिस्मोग्राफ असं म्हणतात, त्याच्यावरती करतो. त्यांनी असं म्हणलंय, मानवाच्या दुःखाचा सिस्मोग्राफ जणू स्वामीजींच्या हृदयात बसवला होता का असं म्हणावं असं वाटतं. अरे झोपून काय राहिलाय, उठ असं म्हणून कुणीतरी मला जोराची थप्पड मारली असं स्वामीजींनी म्हणलं आणि उठले. ती जी त्यांची वेळ होती त्यावेळेला फिजीमध्ये एवढ्या दूर हजारो मैलांवर मोठा भूकंप होऊन 3000 माणसं मृत्युमुखी पडली होती. हा सिस्मोग्राफ जे असा जोडला गेला होता ना सामान्य माणसाचा त्यांच्या मनाशी, त्यातल्या प्रत्येक वेदना, दुःख, त्यामुळे ते दरिद्र हो, चांडाल देव हो, मूर्ख देव हो, कारणच ते की ह्या सगळ्या लोकांना आपण उन्नत करूया. तुम्ही यांना उन्नत केलं तर सोपा विषय होऊ शकतो. याच्या पलीकडे समाज बांधणं वेगळं नसतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्यासाठी हातामध्ये पिस्तूल घेऊन काम केलं का, इंग्रजांच्या विरोधात पत्रकं वाटली का, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो समाज एकसंध करणं आणि मग तो एका विचाराने प्रेरित होऊन लढू शकेल हा विचार करणं, हा भाग खूप वेगळा होता आणि तो स्वामीजींनी केला. आता तुम्ही जी संवेदना, जी चेतना आणि जे जोडले पण स्वामीजींचं सांगितलं त्याच्याशी आपण जोडलं जाणं असं जेव्हा होईल त्यावेळेला युवा दिन नक्की सार्थकी लागेल असं आपण म्हणू. विवेकानंद त्यांचे विचार याविषयी आपण सांगता आहात. युवकांसाठी कोणता आदर्श आहे, हिंदुत्वाला कसं समजून घेतलं पाहिजे, ज्ञानाचा मार्ग काय आहे, याविषयी खूप सोप्या भाषेत विवेकानंदांचं सोपेपण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतात. विवेकानंद म्हटलं की एक योद्धा संन्यासी अशी त्यांना उपाधी दिली जाते आणि वरकरणी बघता योद्धा आणि संन्यासी असं वाटतं की हे दोन वेगळ्या वृत्तींचं प्रतिनिधित्व करणारे शब्द आहेत. तर विवेकानंदांना योद्धा संन्यासी असं का म्हटलं जातं? खरं सांगायचं तर याची अशी वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या कोणी केलेली नाही, पण मला जो अभ्यास जो काही माझा आहे माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार त्यात असं वाटतं की आपला धर्मग्रंथ आहे गीता. भले महाभारत व्यासांनी लिहिलं तरी गीता कोणाच्या तोंडी येते तर ती कृष्णाच्या येते. आणि कृष्णाने न धरी शस्त्र करी हे असं म्हणलेलं असलं तरी वेळ आली तेव्हा त्यांनी चक्रही हातात धरलं आणि वेळ आली तेव्हा रथाचं चाकही त्यांनी हातात घेतलं. पण जास्त वेळ त्यांनी फक्त अर्जुनाला उपदेश करून मार्गस्थ केलं, कार्यरत ठेवलं. पहिला योद्धा संन्यासी माझ्या मते तो आहे. आणि त्या योद्धा संन्यासाची जी प्रेरणा आहे ती नंतरच्या काळात माझ्या मते घेतली, ती आपण विवेकानंदांकडनं घेतली. त्यामुळे माझ्यासाठी योद्धा संन्यासी म्हणजे जो कर्मयोगावर आधारित असं तत्वज्ञान मांडतो. नुसतं ते पुस्तकी तत्वज्ञान मांडत नाही, तर ते पुढे कसं नेलं पाहिजे या विषयावरती. म्हणजे एक सहज गंमत मला नेहमी वाटते की 1946 साली शॉडेंजर नावाच्या एका शास्त्रज्ञाला नोबेल मिळालं. त्यांनी लिहिलेलं तत्वज्ञान काय होतं 46 साली, तर त्याने असं म्हटलं होतं की व्हॉट इज देअर इन सिंग्युलर ऑन अर्थ इज ऑलरेडी समवेअर इन प्लुरल इन द वर्ल्ड. मग पिंडी ते ब्रह्मांडीचा अर्थ काय? अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा असं म्हणण्याचा अर्थ काय? किंवा 1892 साली ज्या वेळेला विवेकानंद कन्याकुमारीला गेले आणि पोहत्यामधल्या खडकावर गेले आणि तिथे त्यांनी 25, 26 आणि 27 डिसेंबर 1892 3 दिवस पूर्ण साधना केली आणि त्यांनी असं म्हणलंय की मला आत्मानुभूती मिळाली त्यानंतर. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जे माझ्यात आहे ते तत्व आधीच संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेले आहे. आणि ह्या कुणाला नोबेल नाही मिळालं. 46 साली शॉडेंजरला नोबेल मिळतं, पण आमच्या तत्वज्ञानात हे आधीपासूनच होतं. हेच विवेकानंदही म्हणतात, हेच संत तुकारामही म्हणतात. आठवण्याचं कारण कराड सर या प्रेरणेतनं काम करतायत. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं 83-84 साली युवक दिनाचा विषय आला, पण 80 सालापासून कराड सरांनी विवेकानंदांना समोर ठेवून हा, आणि त्यामुळे तोच सगळा विषय आपल्याकडे संत महंतांपासून सगळ्यांनी मांडलाय ना. त्यामुळेच स्वामीजींच्या व्याख्या सुद्धा वेगळ्या आहेत बघा. एज्युकेशन,
आजच्या काळात मी बघितलंय, मी परत त्याच ह्याच्याकडे येतो की व्हॉट्सअप विद्यापीठ नावाचा जो प्रकार सगळ्या मुलांच्या हातामध्ये आलाय, रोज कुठनं तरी माहितीची भरताड येते. माहितीची भरताड म्हणजे शिक्षण नाही, एज्युकेशन नाही. टू एज्युकेट मीन्स गो टुवर्ड्स समथिंग आणि विथ अ प्रॉपर मॅनर. तर एज्यू हा त्यातला महत्वाचा शब्द आहे. आता प्रश्न असा आहे की म्हणूनच स्वामीजी काय म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. म्हणजे पूर्णत्व तुमच्यात आहेच, त्याचा आविष्कार तुम्हाला होणं म्हणजे तुमचं शिक्षण होणं, तुम्ही संपृक्त होणं. आणि तसंच धर्माच्याही बाबतीत ते तेच म्हणतात की रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की इतक्या सोप्या पद्धतीने तुमचा धर्म म्हणजे काय, आणि धर्म म्हणजे आचरण्याचा धर्म आहे, पोथ्या पुस्तकांमधला धर्म नाही. स्वामीजी तसे वागले, त्यामुळे तो आचरण्याचा तुमचा धर्म काय आणि त्यासाठीचं शिक्षण घेणं म्हणजे काय. कारण तुम्ही जर सकृत दर्शनी बघायला गेलात तर स्वामीजी, आपण ज्याला आजच्या काळात विशेषतः मुलांना जे असतं ना की मला 98.82 पडले आणि मग मी इंजिनिअरिंगला गेलो, मला 99.13 पडले वगैरे, स्वामीजींना 48% आहेत BA. त्यातही तत्वज्ञान आणि इंग्रजी या दोनच विषयात चांगले मार्क आहेत, बाकीच्या विषयांमध्ये नाही, त्यांना गती नव्हती फारशी. पण त्यांच्याच एका प्रोफेसरनी त्यांना मात्र त्यांच्या तत्वज्ञानातल्या गतीमुळे वेळीच रामकृष्ण परमहंसांकडे पाठवलं होतं की तुला जे प्रश्न पडतायत ते प्रश्न सोडवणारा एकच माणूस आहे, त्याच्याकडे जा म्हणून. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस गुरु झाले. बरं, लहान मुलांचे खेळ आपण बघतो ना, म्हणजे आठवलं म्हणून सांगतो की किती गंमत असते. आई वडिलांनी लिहून ठेवलेली, विशेषतः आईने लिहून ठेवलेली, कारण ती बिले म्हणायची, तिने कधीही त्याला नरेंद्र म्हणून हाक मारले नाही, बिले. तर तिने लिहिलंय की बिलेचे लहानपणीचे खेळ बघूनच मला विचित्र वाटायचं. त्याचं कारण 4 मुलं मुली एकत्र आली, हात धरून मग चला काय साई सुट्टी वगैरे आपण करतो, मग काय रुमाल पाणी खेळलं, कोणी काय चेंडू खेळलं, कोणी अजून लगोरी, कोणी विटी दांडू. तर ज्याच्यावर राज्य येईल त्यांनी सांगायचं आज तुझी पाळी, तू सांग आज खेळ काय खेळायचा आहे. तर हा बिले लहानपणी हात धरून सगळे गोल उभे राहिले की म्हणायचा चला आज आपण ध्यान खेळूया. हा खेळ असतो आणि इतक्या सहजगत्या तो ध्यानात जायचा की ध्यानात हा बाहेर येईल की नाही वाटावं. असं वडिलांनी पण त्यांच्या लिहून ठेवलंय. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, ज्या वेळेला ते रामकृष्णांना भेटले त्यानंतर रामकृष्णांनी असं लिहून ठेवलंय की नरेंद्र हा जन्मतःच ध्यान सक्त आहे. म्हणजे ध्यानासाठी वेगळी उपासना त्याला करावी लागत नाही, त्याच्या आतच ते आहे, तो म्हणेल त्या क्षणाला ध्यान लावू शकतो. हा जो भाग सगळा होता ना स्वामीजींचा, हा भाग आपल्याला आत्मसात करायचा असेल तर आपल्याला त्या मार्गानेच गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, तरच ते होऊ शकतं असं माझं मत आहे. आणि हे करत असताना सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेवून त्यांनी केलेलं तत्वज्ञानाचं काम, त्यांनी केलेलं धर्माचं काम, त्यांनी केलेलं वेदांताचं काम, हे सगळं सामान्य माणसांसाठी. म्हणून परत परत मी म्हणतो, दरिद्र देवो भव, चांडाल देवो भव, रोगी देवो भव, मूर्ख देवो भव, हे 4 आयाम ऋग्वेदापासल्या आयामांपेक्षा वेगळे त्यांनी जे दिले ते फार महत्त्वाचे. जे मगाशी तुम्ही कर्मयोग म्हणालात त्याच्या अनुषंगाने हे त्यांचे ह्या सगळ्या देवांना त्यांनी नमन केलेलं आहे. भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग याबद्दलचे जे विवेकानंदांचे विचार आहेत तर ते आज कशा पद्धतीने उपयुक्त आहेत आणि ते नेमके कशा पद्धतीने मांडणी आहे त्याची. खरं सांगायचं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या 4 अत्यंत महत्वाच्या पायऱ्या मानल्या गेल्यात की ज्या मार्गाने तुम्हाला मोक्षाकडे जायचंय त्या मार्गाने जा. कोणी ज्ञानयोगाच्या मार्गाने जाईल, कोणी भक्तियोगाच्या मार्गाने जाईल, कोणी राजयोगाच्या मार्गाने जाईल किंवा मग कोणी कर्मयोगाच्या मार्गाने जाईल. पण स्वामीजींनी त्याच्यामध्ये जी म्हणजे वैशिष्ट्य दाखवली आहेत ना, ते वाचल्यानंतर लक्षात येतं की स्वामीजी म्हणतात कुठलाच एक मार्ग योग्य नाही. पण मग आपल्याला असं वाटतं अरे असं कसं म्हणतात, ते इतकी वर्ष हे तत्वज्ञान आपल्याकडे मांडलं गेलं नाही कसं, तर ते त्याला उदाहरणं देतात. ते असं म्हणतात ज्ञानयोग फार सुंदर, सगळ्यात लवकर मोक्षापर्यंत पोहोचता, पण ते घेण्याच्या नादात तुम्ही इतके कोरडेपणा येतो तुमच्यामध्ये की दुसऱ्याची म्हणजे सहवेदना, समवेदना हा जो शब्द आपण वापरतो ह्याच्यापासून तुम्ही बाहेर जाता. म्हणून नुसता ज्ञानयोग उपयोगाचा नाही, ज्ञानयोगाला भक्तियोगाची जोड असली पाहिजे. का? कारण भक्तियोगात एकदा गेलात की समवेदना सहवेदना येते. पण नुसता भक्तियोग घेऊ नका असंही ते म्हणतात. का? कारण नुसता भक्तियोग घेतलात तर काही कारणाने तुम्ही भावविवल होता आणि भावविवल झालात की कर्मापासून दूर होता, ज्ञानापासून दूर होता, मग फक्त तुम्ही भावनेच्या आहारी जाता. म्हणून मग ह्या दोन्हीला जोड तिसरी द्यावी, ती कर्मयोगाची द्यावी. म्हणजे एकीकडे तुमच्याकडे भावनाही असली पाहिजे, दुसरीकडे तुमच्याकडे बुद्धीही असली पाहिजे आणि तिसरीकडे तुमच्याकडे कर्मयोगही असला पाहिजे. ह्या तिन्हीची सांगड घाला आणि ह्या तिन्हीची सांगड घालूनही तुम्हाला त्या मार्गाने नुसतं जाता येणारच नाही,
म्हणून मग राजयोग याचा अर्थ सिंहासनावर बसणं अशा अर्थी राजयोग नाही. राजयोगाचा अर्थ कुणाला तरी मोठ्या माणसाला गुरुपदी मानणं आणि त्यांनी तुम्हाला मार्गक्रमणा देण्यासाठी दिशा देणं, त्या मार्गावर चालण्यासाठी. ह्या चारीचा समन्वय जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला मोक्षाच्या दिशेने, त्या अंतिम ध्येयाच्या दिशेने जाता येईल असं स्वामीजी म्हणत राहतात. त्यामुळे एका कुठल्या तरी योगाच्या दिशेने जाणारी, कदाचित आपल्याकडे पूर्वी हठयोग येऊन गेले, भक्तियोगाच्या मार्गाने जाणारे वारकरी संप्रदायातले लोक असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे बाकी सगळं आहे, पण ती सहवेदना असताना तुमचं कर्म नका विसरू. कारण भावनेच्या आहारी कर्म विसरलं जातं आणि कर्म विसरायला लागलं की आपोआपच बुद्धीचाही नाश होतो. त्यामुळे तेही आवश्यक आहे. आणि या सगळ्याला कोणीतरी गुरु नेमा की जो तुम्हाला आकार देईल, दिशा देईल, आशा देईल आणि त्या मार्गावर तुम्ही चालू शकाल. हे चारी योगांचं महत्व आहे असं मला मनापासून वाटतं. ज्ञान, समन्वय, सहवेदना, सहिष्णुता या सगळ्यातून पुढे जेव्हा जाऊ त्यावेळेला विवेकानंदांचा एखादा अंश आपल्याला सापडला असं आपल्याला म्हणता येईल. निश्चित. जर विवेकानंद युवकांना अनुसरायचे असतील तर सुरुवात कुठपासून करावी आणि ही वाटचाल कशी असावी? अशी एका विशिष्ट पद्धतीने सुरुवात करावी असं म्हणावंसं वाटत नाही, पण उघड्या डोळ्यांनी समाजात हिंडावं हा पहिला भाग जो स्वामीजींनी केला. परिक्रमा करण्यापासून कुठल्याही गोष्टीवरती भाष्य करण्यापूर्वी त्या गोष्टीचं सखोल वाचन, स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यात आपल्याला मिळतायत का याचा विचार, आणि त्यानंतरच माणसाने तोंड उघडावं. स्वामीजी उत्तम वक्ता बनले त्याचं कारण महाविद्यालयीन काळात सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाच्या माणसाने त्यांना पहिल्यांदा एक प्रमुख पाहुणे आलेले असताना त्यांचा परिचय करण्यासाठी उभं केलं होतं. तिथनं त्याची सुरुवात आहे. आणि त्याविषयी स्वामीजींनी लिहून ठेवलंय की काय अवस्था होती माझी, व मला कशा पद्धतीने सुरेंद्रनाथ बॅनर्जींकडनं मार्गदर्शन मिळालं महाविद्यालयामध्ये असताना, मग नंतर इतर लोक कशी भेटत गेली आणि मग मी इतरांचं ऐकत गेलो. दुर्दैवानं झालंय असं की हल्ली आपली ऐकायची सवय गेली, विशेषतः युवकांची. आपण पटकन कुठल्या तरी गोष्टीवरती भाष्य करायला उद्युक्त होतो, परत तेच व्हॉट्सअप विद्यापीठामुळे. माझं असं मत आहे, ऐकायची सवय लावाल तर तुम्हाला चांगलं बोलायची सवय लावाल. तर चांगलं ऐकायची सवय लावणं, उत्तम वाचनाची सवय लावणं, कुठल्याही गुगल विकिपीडियावरती न जाता पुस्तकामधनं जे लिखित स्वरूपात उत्तम शुद्ध ज्ञान आहे ते वाचून मिळवणं आणि मग त्याचा वापर कर्मयोगात करणं हा महत्वाचा भाग असं म्हणावंसं वाटतं. कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्याकडे येताना भारत आणि भारतातला युवा याच्याविषयीच्या स्वामी विवेकानंदांच्या अपेक्षा काय होत्या? अगदी खरं सांगायचं तर स्वातंत्र्य हा विषय घेऊन मगाशी मी म्हटलं तसं काही स्वामीजींनी काम केलं नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं की कुणीही स्थापक नसलेला आणि तरीही व्यापक विचार असणारा असा जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म आचरणात आणण्यासाठी युवकांनी काम केलं पाहिजे. आणि सांगितलं तर आज आश्चर्य वाटेल, बहुतेक लोक अगदी कराडसर सुद्धा त्यांच्या व्याख्याविषयी सांगतात की बाबा मला देवासमोर मूर्तीसमोर ध्यानमग्न बसलेल्या तरुणापेक्षा फुटबॉलच्या मैदानावरती पळणारी 100 मुलं दिलीत की ज्यांचे मसल अत्यंत स्ट्रॉंग आहेत, ज्यांची मनं अत्यंत कणखर आहेत आणि ज्यांची बुद्धी अत्यंत तेज आहे, तर मी हा देश बदलवू शकेन असं स्वामीजी म्हणायचे. तर त्याचं एकमेव कारण असं आहे, लहानपणी स्वामीजींचं सगळ्यात आवडतं दैवत होतं रामभक्त हनुमान. आणि त्याविषयीचा एक सुंदर किस्सा त्यांच्या आईनी लिहून ठेवलेला आहे देवींनी. त्यांनी असं म्हटलंय की लहानपणी बिलेला चांगले संस्कार व्हावेत म्हणून आमच्या जवळ एक हनुमानाचं मंदिर होतं. तिथं हनुमान जन्माच्या निमित्ताने कीर्तन प्रवचन असायची. तर मी शाळेतनं आल्यावर बिलेला तिथे पाठवायचं की बिले जा, आणि बिलेलाही आवडायचं गोष्टी ऐकायला. पण म्हणे असं लक्षात आलं एक दिवस त्याला पाठवलेलं असताना 1 वर्षी की बिले संपलं तरी प्रवचन येत नाही, 2-2.5 तासांनी येतो आणि अत्यंत असा दुर्मुखलेला चेहरा, पडलेली नजर. आईने विचारावं काय झालं बिले, कोणी रागवलं का, मारलं का, तुला काही लागलं का, भूक लागली का, तू का असा आहेस? काही नाही एवढंच म्हणायचं आणि बसून राहायचं. नंतर तिच्या लक्षात आलं तो खूप उशिराने अंधार पडल्यावरती येतोय. मग तिने वडिलांना सांगितलं की मी उद्या जरा जाऊन बघणार आहे हा बिले नक्की काय करतोय, जातो का नाही प्रवचनाला. म्हणून त्याला सोडलं आणि त्याचा पाठलाग करत आई तिकडे गेली. बघितलं तर काही नाही, तो खरंच मंडपात गेला. सगळ्यात पुढे जाऊन ती जिथं प्रवचनकार बसायचं त्यांच्या समोर जाऊन आत बसला. प्रवचन वेळेत संपलं ठरल्याप्रमाणे, काय 40 मिनिटं असेल, 50 मिनिटं असेल. तिथनं बिले उठला, पण घराच्या दिशेने न येता घराच्या विरुद्ध शहराच्या बाहेरच्या दिशेने गावाच्या चालायला लागला.
आईला कळेना हा चाललाय कुठं, एवढा लहान मुलगा असा. बघितलं तर तो गावाबाहेर पडला, एका शेतात गेला आणि तिथे केळीची बाग होती. त्याच्यात जिथं घड जास्त लागले होते असं झाड त्यांनी बघितलं, एक दगड सरकवत आणला, तो खाली ठेवला. आता म्हणली काय करता, हे छपून बघत होती आई. तर काय नाही, त्या दगडावर बसून राहिला, इकडं बघ तिकडं बघ, कोणाची तरी वाट बघितल्यासारखं. बराच वेळ झाला, अंधार पडला, तेव्हा निराशेने उठला, असे पाय झटकतो लहान मुलगा तसा झटकला आणि हळूहळू हळूहळू चालत घरी आला. आईनी त्याला काही हे कळू नये आपण बघितलंय हे न दाखवता पटकन मधला खुशकीचा मार्ग पकडला. नाही, लवकर घरातून शांतपणे बसून राहिली. तिने सगळं पाहिलं होतं काय झालं. पुन्हा नेहमीप्रमाणे बिले तोंड पाडून आलेला. आईने विचारलं, बिले काय झालं आज सांग बरं मला, गेले 4 दिवस बघतेय, रोज तू चेहरा पाडून येतोय, इतक्या उशिराने येतोय, अंधार पडल्यावरती काय होतंय काय नक्की मला सांग. आज तुम्हाला सांगितलं नाहीस ना तर मी अन्न ग्रहण करणार नाही. हा आईचा कधी परवलीचा हे असतो ना. बिले लागला रडायला. आई म्हणली, रडतोयस कशाला, सांग ना काय झालं. तो म्हणला, आई पहिल्या दिवशी प्रवचनात त्या कीर्तनकारांनी असं सांगितलं, प्रवचन करणाऱ्या बुवांनी, की हनुमान हा 7 चिरंजीवांपैकी एक आहे, म्हणजे तो आजही जिवंत आहे. आई म्हणली, हो आहेत, 7 चिरंजीवांपैकी आहे आणि हनुमानाला केळी फार आवडतात, म्हणून मी रोज केळीच्या बागेत जाऊन बसतोय, पण तो हनुमान काही येत नाही म्हणले मला दर्शन द्यायला. आता लहान मुलाची समजूत काढणं हे खूप अवघड असतं. पण आईनी दिलेलं जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, म्हणली, तू कथा ऐकतोस ना सगळी, हो, मग मला सांग मारुती कोण आहे. कोण आहे म्हणजे काय, तो कोण आहे. तो रामभक्त आहे ना, म्हणजे रामाचा सेवक आहे. तर बिले म्हणला, हो तो रामाचा सेवक आहे, म्हणजे रामाने एखादं काम सांगितलं तर आधी त्याला ते काम करायला पाहिजे का. नाही मी नाही काम करत, मला केळी खायची म्हणून तो जाईल. बिलेला पटलं, म्हणला बरोबर आहे. म्हणे त्याला रामाने काम सांगितलं असेल, ते सोडून तो केळी खायला येईल का तुला भेटावं म्हणून. आपण एक काम करावं, आपण आपलं विहित कार्य करत राहावं, त्यासाठी दुसरीकडे जाऊ नये. वेळ येईल आणि मला ज्या दिवशी कळेल की आज रामाने काम सांगितलेलं नाही, हनुमान केळी खायला येणार आहे, त्या दिवशी मी तुला बागेत पाठवीन. तोपर्यंत तू तुझं काम करत राहा, जसा तो रामभक्त त्याचं काम करतोय. आणि हे स्वामीजींना लहानपणापासून या पद्धतीने बिंबवलं गेलं होतं. त्यामुळे त्या हनुमानाचं प्रचंड शरीर महाकाय, त्याची ती सगळी अशी स्नायूंनी अतिशय भरदार दिसणारी शरीरयष्टी, हे त्यांचं भयंकर आकर्षण होतं. स्वामीजी काही कधीच असले नव्हते. हजारो रोगांमुळे स्वामीजींना मुळातच मधुमेहापासून सगळे रोग होते, पण तरीही स्वामीजींचं काय मत होतं की बाबा कणखर शरीर असलंच पाहिजे, अत्यंत चंचल वृत्ती नसणारं स्थिर असलेलं असं मन असलं पाहिजे आणि अतिशय उत्तम बुद्धी कुशाग्र असली पाहिजे, तरच आपण चांगलं काम करू शकतो. आणि हाच विश्वास युवकांकडे त्यांनी दिला होता असं म्हणावंसं वाटतं. आणि त्याचबरोबर स्वामीजींकडनं जर कुठली शिकवण घ्यायची असेल तर मी मगाशी म्हटलं तसं की डोळे उघडे ठेवून समाजात जगा, असं मी का म्हणतो तर स्वामीजींचं एक भजन बंगालपासून सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्यातल्या 4 ओळी सगळ्यात महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. की ईश्वर शोधायचा आहे ना, मी आज बघितलेलं आहे की बाबा मी काय 16 सोमवारचं व्रत करते, मी काय बाबा शुक्रवारचं हे करतो, मी काय बाबा मार्गशीर्षातले गुरुवार करतो, मी काय बाबा दर गुरुवारी दत्ताची हे वाचतो आणि मी अमुक ठिकाणी जाऊन दत्ताचं दर्शन घेऊन येतो. स्वामीजी म्हणतात तुम्हाला ईश्वर शोधायचा ना, कुठे शोधायचा मी सांगू का. आणि म्हणून स्वामीजी ती व्याख्या मांडताना असं सरळ म्हणतात, ते बंगालीच फार सुंदर 4 ओळी आहेत त्या. बहुरूपे सम्मुखे तोमार, एडी छाई कोताय खोजेचे ईश्वर, जे जोन कोरे जीवे प्रेम, छेई छेई शे ईश्वर. म्हणजे काय की बहुरूपे सम्मुखे तोमार, एवढी माणसं आहेत तुमच्या आसपास, वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळे पेहराव असलेली, वेगवेगळी आचारधारा असलेली, वेगवेगळी विचारधारा असलेली, वेगवेगळी आर्थिक परिस्थिती असलेली, वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेली, चिंताग्रस्त असलेली, सगळ्या प्रकारची बहुरूपे सम्मुखे तोमार. एवढी माणसं आजूबाजूला असताना तू अजून कुठे ईश्वर वेगळा शोधतोय. जेडी छाई कोताय खोजेचे ईश्वर, जेजोन कोरे जीवे प्रेम, ज्याचं तुला वाटेल की ह्याचं मी दुःख हरण करू शकतो, याला त्यातनं मुक्त करू शकतो, याला त्याच्या काळजीग्रस्त आहे त्याच्यापासून बाजूला करू शकतो, याला मी 2 घटका आनंद देऊ शकतो. जेजोन कोरे जीवे प्रेम, जो जीव तुला वाटेल, ज्याच्याशी तुझं तादात्म्य पावेल मन, छेई छेई शे ईश्वर, तिथेच तुला वेगळा ईश्वर भेटून जाईल. तुला वेगळीकडे मंदिरात जाऊन, कुठेतरी पोथ्या पुराणात जाऊन, कुठेतरी धर्मस्थळावर जाऊन ईश्वर शोधायची गरज नाही. हा जो अत्यंत महत्वाचा मूलमंत्र त्यांनी दिला. आपल्या धर्माची पताका दिसण्यासाठी मंदिरं, मठ यांची स्थापना झालेली आहे, ती आपली स्थानं आहेत, हे बरोबरच आहे. पण त्या स्थानांवरनं फक्त प्रेरणा घ्यावी आणि कर्म मात्र समाजामध्ये करावं तर ईश्वर भेटतो,
हे जे स्वामीजींनी सांगितलेलं तत्व आहे तेच युवकांनी आजच्या काळात अनुसरलं पाहिजे असं मनापासून मला वाटतं. विवेकानंदांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या जीवनाचं सार आणि आता तुम्ही म्हणालात तसे मूल मंत्र हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आज इथे आम्हाला सांगितलेत. तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.